रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। मला उशीर झाल्याबद्दल माफ करा। तर आज आपण बघतोय अध्याय क्रमांक 16। त्याचं शीर्षक आहे दैवासुर संपद विभाग योग, दैव आणि आसुरी स्वभाव। तर या अध्यायाचे 3 घटक आहेत। श्लोक क्रमांक 1 ते 6 यामध्ये आसुरी संपदा याचं वर्णन केलेलं आहे। सॉरी, 1 ते 6 मध्ये दैवी संपदाचं वर्णन झालेलं आहे। श्लोक क्रमांक 7 ते 20 मध्ये आसुरी संपदेचं वर्णन झालेलं आहे आणि श्लोक क्रमांक 21 ते 24 मध्ये आपली इच्छा की या जगातून कशा प्रकारे बाहेर पडावं, ते आपली आपण कशा प्रकारची निवड करतोय त्याची चर्चा झालेली आहे। श्लोक क्रमांक 21 ते 24। 1 ते 6 मध्ये दैवी संपदा, 7 ते 20 मध्ये आसुरी संपदा आणि 20 ते 24 मध्ये आपली निवड। हे या या अध्यायाचं सार आहे। काय जास्त नाही या अध्यायामध्ये, 3च गोष्टी चर्चा झालेली आहेत। तर या अध्यायाची पार्श्वभूमी आहे 15व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं की अश्वस्थ जो अश्वस्थ वृक्ष आहे त्याला भौतिक जगाशी उपमा दिलेली भौतिक जगाची। तर खरं जे भगवंतांची जी प्रेममय आणि भगवंतांची जी सृष्टी आहे ती भगवत धामात आहे आणि त्या ठिकाणी जे काही भगवंतांचं आणि त्यांच्या भक्तांचं आदान प्रदान होतात ते वास्तविक प्रेममय, त्यामध्ये संतुष्टी, त्यामध्ये सुख आहे। तर असं आध्यात्मिक जगाची सृष्टी आहे, त्याचं जे प्रतिबिंब आहे ते भौतिक जग आहे। तर एखाद्या झाडाचं जे प्रतिबिंब असतं ते जर पाण्यात दिसतं आणि पाण्यामध्ये जर आपल्याला फुलं दिसत असतील आणि आपण ते घेण्यासाठी प्रयत्न करू तर आपल्याला काहीच लागणार नाही, आपल्याला काहीच मिळणार नाही, कारण ते प्रतिबिंब आहे। तर त्याच प्रकारे ह्या भौतिक जगाला भगवत धामाचं प्रतिबिंब मांडले गेलेले आहे आणि यामध्ये व्यक्ती प्रेमाच्या शोधात आहे, पण त्याला हातात फक्त काय मिळतंय? काम मिळतं आणि त्यामुळे त्याला काही सुख प्राप्त होत नाही आणि तो 3 गुणांनी बांधला गेलेला आहे। तर आता ज्या झाडाला फळं फुलं असतात त्या झाडाची जी संपत्ती, फळं आणि फुलं, तर अशा प्रकारे भौतिक जगातलं जे
सृष्टी आहे त्याची फळं फुलं काय आहेत? तर ती आहेत दैवी आणि आसुरी संपदा. तर या भौतिक जगामध्ये व्यक्तीच्या वागण्यावरती त्याला मिळणारे जे फळ फुल आहेत ते आहे त्याचे हे गुण, दैवी किंवा आसुरी गुण. तर त्या संबंधात भगवंत आता आपल्याला या अध्यायामध्ये सांगतायत की व्यक्ती कशा प्रकारे गुणांच्या सहवासामुळे त्याच्यामध्ये आसुरी गुण येतात की दैवी गुण येतात, याचं वर्णन भगवंत या अध्यायात करत आहेत. ठीक आहे. तर हे या अध्यायाचं प्रश्न तुम्हाला मी सांगितलेली थोडक्यात. तर आता आपण या अध्यायावरती चर्चा करू. श्लोक क्रमांक 1 ते 3. श्री भगवान वाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानं योग व्यवस्थिता दानं दमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यत्म क्रोधस् त्याग शांति परिशुनम् दया भूतेष्वलो लुप्त्वम् मार्दवम् हीरचापलम् तेज क्षमा धृति शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, अध्यात्मिक ज्ञानांचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण आहेत. हे भारतात दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे हरे कृष्ण कृष्ण प्रभूजी. वाचो वाचो प्रभूजी. वाचा मग तुझं. तात्पर्य 15व्या अध्यायाच्या प्रारंभी भौतिक जगत रूपी वटवृक्षाचे वर्णन करण्यात आले होते. या वृक्षापासून निघालेल्या अंगभूत मुळाची तुलना जीवाच्या शुभ आणि अशुभ कार्याशी करण्यात आली आहे. 9व्या अध्यायामध्ये ही देव व असुर मोक्ष पथावरून अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणी कर्मांना शुभदायी मानण्यात आले आहे आणि अशा क्रियांना देवी प्रकृती असे म्हटले जाते. जे देवी प्रकृतीमध्ये स्थित आहेत ते मोक्ष पथावर प्रगती करतात. या उलट जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी कर्म करीत आहेत त्यांना मोक्ष प्राप्तीची शक्यताच नाही. त्यांना एकतर या भौतिक जगतात मनुष्य प्राणी म्हणून राहावे लागते अथवा पशु योनी किंवा त्याहूनही खालच्या योनीमध्ये त्यांचे पतन होते. या 16व्या अध्यायामध्ये भगवंत दैवी प्रकृती व तिचे गुण आणि आसुरी प्रवृत्ती व तिचे गुण या दोहोंचे वर्णन करतात. त्यांनी या गुणांचे लाभ हानीचाही निर्देशन केला आहे. दैवी गुणांनी युक्त असा जन्म प्राप्त झालेल्या संदर्भात योजिलेला अभिजातस्य हा शब्द सारगर्भित आहे. दैवी वातावरणात मुलाला जन्म देणे याला शास्त्रामध्ये गर्भधान संस्कार असे म्हटले जाते. जर माता पित्यांना दैवी गुणयुक्त मूल हवे असेल तर त्यांनी मनुष्याच्या सामाजिक जीवनासाठी घालून दिलेल्या 10 तत्वांचे पालन केले पाहिजे. भगवद्गीतेतही आपण पूर्वी पाहिले आहे की सद्गुणी मुलाला जन्म देण्याकरिता केलेले धर्मसंमत मैथून म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत. कृष्ण भावनेकरिता जर काम जीवनाचा सदुपयोग केला तर ते काम जीवन निषिद्ध नाही. जे कृष्ण भावनामय आहेत त्यांनी तरी निदान कुत्र्या मांजराप्रमाणे प्रजोत्पादन करू नये. जन्मानंतर मुलाला कृष्ण भावना भावित बनवण्यासाठीच त्यांनी प्रजोत्पादन करावे. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन झालेल्या माता पितांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा लाभ प्राप्त झाला पाहिजे. मानवी समाजाचे जन्मानुसार विभागीकरण करणे हा वर्णाश्रम धर्माचा उद्देश नाही. वर्णाश्रम धर्मातील विभाग हे शैक्षणिक पात्रतेनुसार आहेत. मानव समाजाला सुख समृद्ध ठेवण्यासाठी ते विभाग करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या गुणांचे वर्णन दैवी गुण असे करण्यात आलेले आहेत व हे गुण मनुष्याने आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करून या भौतिक जगतातून मोक्ष प्राप्ती करावी यासाठी आहेत. वर्णाश्रम धर्मामध्ये संन्याशाला सर्व वर्णांचे आणि आश्रमांचे प्रमुख किंवा आध्यात्मिक गुरु मानण्यात येते. ब्राह्मणाला क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णाचे आध्यात्मिक गुरु मानण्यात येते. परंतु वर्णाश्रमाचे प्रमुख असणारे संन्यासी हा ब्राह्मणांचाही आध्यात्मिक गुरु असतो. संन्याशासाठी सर्वप्रथम आवश्यक गुण म्हणजे निर्भयपणा होय. संन्याशाला विना आश्रय
एकटेच राहावे लागते. त्याला केवळ भगवत कृपेवर विसंबून राहावे लागते. जर मनुष्याला वाटत असेल की मी सर्व संग परित्याग केल्यावर माझे रक्षण कोण करील, तर त्याने संन्यास स्वीकारू नये. मनुष्याला पूर्ण दृढ विश्वास असला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी परमात्मा रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयात उपस्थित आहे. ते सर्व काही पाहत आहेत आणि मनुष्य काय करू इच्छितो हे सुद्धा ते जाणतात. मनुष्याला पुरी खात्री पटली पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने त्यांना शरणागत झालेल्या जीवात्म्याची काळजी घेतात. मनुष्याला वाटले पाहिजे की मी एकटाच नसेन, मी जरी घनदाट अरण्यात राहिलो तरी श्रीकृष्ण मला साथ देतील आणि सर्व प्रकारे माझे संरक्षण करतील. या दृढ निश्चयालाच अभयम असे म्हटले आहे. संन्यासाश्रमी मनुष्याची मनोवृत्ती अशी असणे आवश्यक आहे. नंतर त्याने आपले जीवन शुद्ध केले पाहिजे. संन्यासाश्रमात पालन करायची अनेक विधी विधाने आहेत. यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे संन्याशाने स्त्रियांशी निकट संबंध टाळला पाहिजे. त्याच्यासाठी एकांतवासात स्त्रीशी बोलणे देखील निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभू हे एक आदर्श संन्यासी होते. म्हणून त्यांनी जेव्हा त्यांच्या पुरीला वास्तव होते तेव्हा त्यांच्या स्त्रीभक्त त्यांना प्रणाम करण्यासाठी जवळपासही जाऊ शकत नव्हत्या. त्यांना दुरूनच प्रणाम करण्यास सांगितले जायचे. हे काही स्त्री जातीबद्दलच्या द्वेष भावनेचे लक्षण नव्हे, तर स्त्रियांशी घनिष्ठ संबंध टाळण्यासाठी संन्याशाला देण्यात आलेला नियम आहे. मनुष्याने स्वतःच्या जीवनशुद्धीकरिता आपापल्या आश्रमांच्या विधी विधानांचे पालन केले पाहिजे. संन्यासासाठी स्त्रियांशी निकट संबंध ठेवणे आणि इंद्रिय तृप्तीकरिता धनसंचय करून पूर्णतया निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतः आदर्श संन्यासी होते. आपण त्यांच्या जीवनचरित्रावरून पाहू शकतो की स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे आचरण अतिशय कडक असे. अत्यंत पतित जीवनांचा उद्धार करणाऱ्या श्री चैतन्य महाप्रभूंना जरी भगवंतांचे अत्यधिक उदार अवतार मानण्यात आले असले तरी स्त्रियांशी आचरण करण्याबाबतच्या संन्यासाश्रमाचे नियमांचे ते कठोरपणे पालन करीत असत. श्री चैतन्य महाप्रभूंचा छोटा हरिदास नामक एक पार्षद होता आणि तो महाप्रभूंच्या बरोबर इतर अंतरंगा पार्षदासमवेत संग करीत असे. परंतु कोणत्या तरी कारणाने छोटा हरिदासने एका तरुण स्त्रीकडे काम वासनेने पाहिले. श्री चैतन्य महाप्रभू इतके कडक शिस्तीचे होते की त्यांना छोटा हरिदासचे आपल्या निकस निकस निकटस्थ पार्षदांचे सहवासातून तात्काळ हकालपट्टी केली. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, संन्यासी असो वा कोणीही असो, ज्याला आध्यात्मिक स्तरावर स्वतःची उन्नती करून स्वगृही भगवत धामात प्रवेश करू इच्छितो त्यांनी इंद्रिय तृप्तीकरिता भौतिक संपत्तीचा आणि स्त्रियांचा उपभोग करून घेऊच नये. एवढेच काय, पण त्यांच्याकडे तशा वृत्तीने पाहताही कामा नये, कारण अशा कामुक दृष्टीने त्यांच्याकडून केवळ पाहणे देखील इतके निंद्य आहे की अशी कुवासना उत्पन्न होण्यापूर्वी त्यांना आत्महत्या करणे अधिक बरे होईल. याप्रमाणे हे सारे शुद्धीकरणाचे विधी आहेत. पुढील गुण ज्ञान योगेन व्यवस्थिती म्हणजे ज्ञानाच्या शीलनामध्ये संलग्न असणे हा आहे. संन्यासी जीवन हे गृहस्थांना आणि ज्यांना आपल्या आध्यात्मिक प्रगतीचे वास्तविक जीवनाचे विस्मरण झाले आहे त्यांना ज्ञान प्रसार करण्यासाठी आहे. संन्याशाने आपल्या उदरनिर्वाहार्थ दारोदारी भिक्षा मागितली पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की तो भिकारी आहे. दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनुष्याचा नम्रता हा सुद्धा एक गुण आहे आणि केवळ नम्रता म्हणूनच तो दारोदारी माधुकरी मागण्यासाठी न जाता गृहस्थांना प्रबुद्ध करण्याकरिता आणि त्यांना कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरिता जातो. हे संन्यासाचे कर्तव्य आहे. जर तो वास्तविकपणे प्रगत असेल, त्याला आध्यात्मिक गुरूंचा आदेश असेल, तर त्याचे सबळ शास्त्र प्रमाणासहित आणि ज्ञानसहित तो याप्रमाणे प्रगत नसेल तर त्याने संन्यासाश्रमाचा स्वीकार करू नये. मनुष्याने पुरेशा ज्ञानाअभावी आणि संन्यासाश्रमाचा स्वीकार केला असेल तरी त्याने ज्ञानाचे अनुशील करण्याकरता अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडे श्रवण करण्यात पूर्णतया संलग्न झाले पाहिजे. संन्यासाकडे अभय, सत्व सत्वशुद्धी आणि ज्ञान योग हे गुण असणे अत्यावश्यक आहे. दान हा पुढील गुण आहे. दान हे विशेषतः गृहस्थाश्रमाकरिता आहे. गृहस्थांनी आपली उपजीविका प्रामाणिकपणे अर्जित केली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नापैकी 50% उत्पन्नाचा विनियोग जगभर कृष्ण भावनेच्या प्रसाराकरिता करावा. अशा रीतीने ज्या संस्था श्री कृष्ण भावनांच्या प्रसारासाठी कार्यरत आहेत त्या संस्थांना गृहस्थांनी दान द्यावे. योग्य व्यक्तीलाच दान देण्यात यावे. सत्वगुणी दान, रजोगुणी दान आणि तमोगुणी दान असे दानाचे विविध प्रकार आहेत आणि याचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल. सत्वगुणी दान हे शास्त्रसंमत आहे, परंतु रजोगुणी व तमोगुणी दान हे शास्त्रसंमत नाही, कारण हा धनाचा केवळ अपव्यय आहे.
कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वात प्रचार करण्यासाठीच केवळ दान देण्यात यावे आणि हेच सत्वगुणी दान होय. दम काय म्हणतात ते? आत्मसंयम. आता यांना वाचत येस. दे. एक शैलेश तुम्ही माझ्या पुढचं. हरे कृष्ण. अं, दम, आत्मसंयम या गुणाबाबतीत सांगायचे तर आत्मसंयम हा केवळ इतर आश्रम आश्रमियांकरताच आहे असे नव्हे, तर तो विशेष करून गृहस्थ आश्रमियांकरता आहे. गृहस्थाला पत्नी असली तरी त्याने आपल्या इंद्रियांचा अनावश्यक मैथुनाकरता उपयोग करू नये. कामजीवनाच्या बाबतीत गृहस्थांवर सुद्धा बंधने आहेत. त्याने केवळ प्रजोत्पादन करण्याकरताच मैथुन करावे. जर त्याला संतती नको असेल तर त्याने आपल्या पत्नीशी संभोग करू नये. आधुनिक समाज मुलांची जबाबदारी टाळण्यासाठी गर्भप्रतिबंधक किंवा त्याहूनही निंद अशा साधनांचा उपयोग करतो आणि कामजीवनाचा अनिर्बंध उपभोग घेतो. हा दैवी गुण नसून आसुरी गुण आहे. जर मनुष्याला, मग तो गृहस्थही का असेना, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर त्याने संभोग जीवन संयमित केले पाहिजे आणि श्रीकृष्ण सेवेव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाकरता मुलांना जन्म देता कामा नये. कृष्ण भावना भावित होऊ शकतील अशा मुलांना जर मनुष्य जन्म देऊ शकत असेल तर तो शेकडो मुलांनाही जन्म देऊ शकतो. परंतु अशी योग्यता नसेल तर त्याने केवळ इंद्रिय तृप्ती करता संभोग करू नये. गृहस्थांनी करायचे आणखी एक साधन म्हणजे यज्ञ होय. कारण यज्ञ करण्याकरता विपुल प्रमाणात धनाची आवश्यकता असते. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमातील इतर लोकांकडे धन नसते. त्यांना भिक्षा मागून स्वतःचा निर्वाह करायचा असतो. म्हणून विविध यज्ञ करणे हे गृहस्थांसाठी संमत आहे. वेदांमध्ये गृहस्थांकरता अग्निहोत्र हा यज्ञ सांगण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत असा यज्ञ करणे हे अत्यंत खर्चिक आहे आणि हा यज्ञ करणे कोणत्याही गृहस्थासाठी शक्य नाही. या युगातील सर्वोत्तम यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ होय. हा संकीर्तन यज्ञ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या कीर्तनाने होतो. हा यज्ञ अतिशय स्वस्त आहे. कोणीही हा यज्ञ करून त्या योगे लाभप्राप्ती करू शकतो. म्हणून दान, आत्मसंयम आणि यज्ञ कर्मे हे 3 गुण गृहस्थांसाठी आहेत. स्वाध्याय किंवा वेदाध्ययन हे ब्रह्मचार्यांसाठी आहे. ब्रह्मचार्याचा स्त्रीशी मुळीच संबंध असू नये. त्याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनाकरता आपले मन वेदांचे अध्ययन करण्यामध्ये संलग्न करावे. याला स्वाध्याय असे म्हटले जाते. तपस्या ही विशेष करून निवृत्त जीवनासाठी आहे. मनुष्याने आयुष्यभर गृहस्थाश्रमी राहू नये, तर त्याने सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की जीवनाचे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आहेत. म्हणून गृहस्थ जीवनानंतर त्याने निवृत्त झाले पाहिजे. जर मनुष्याचे आयुष्य 100 वर्षांचे असेल तर त्याने 25 वर्ष ब्रह्मचारी, 25 वर्ष गृहस्थ, 25 वर्ष वानप्रस्थ आणि उर्वरित 25 वर्ष संन्यास आश्रमात व्यतीत करावी. हे वैदिक धार्मिक अनुशासनाचे नियम आहेत. गृहस्थाश्रमातून निवृत्त झालेल्या मनुष्याने शरीर, मन आणि जिव्हा यांचे तप केले पाहिजे. हीच तपस्या होय. संपूर्ण वर्णाश्रम धर्म हा तपस्या करण्याच्या दृष्टीने रचण्यात आला आहे. तपस्या विना मोक्ष प्राप्ती करता येत नाही. जीवनात तपस्येची आवश्यकता नाही आणि मनुष्याने तर्क करणे चालू ठेवावे म्हणजे सर्व काही ठीक होईल, ही कल्पना वेदांमध्ये आणि भगवद्गीतेतही सांगितलेली नाही. अशी मते अधिकाधिक अनुयायी गोळा करण्याच्या मागे लागलेल्या तथाकथित दिखाऊ अध्यात्मवाद्यांनी निर्माण केली आहेत. कारण त्यांना वाटते की काही बंधने, नियम, विधिविधाने जर ठेवली तर लोक आपल्याकडे आकृष्ट होणार नाहीत. म्हणून केवळ दिखाव्याकरता ज्यांना धर्माच्या नावाखाली अनुयायी गोळा करण्याची इच्छा असते ते आपल्या शिष्यांच्या तसेच स्वतःच्या जीवनावरही निर्बंध घालत नाहीत. परंतु हा सर्व प्रकार वेदसंमत नाही. आर्जवम अर्थात सरळपणा या ब्राह्मणांच्या गुणांच्या बाबतीत सांगायचे तर हा गुण विशिष्ट आश्रमातील लोकांनीच अंगी बाणवावा असे नाही, तर प्रत्येक व्यक्तीने तो अंगी बाणविला पाहिजे. मग तो ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यासी असे. मनुष्याने सरळ आणि निस्पृह असावे. अहिंसा म्हणजे मनुष्याने कोणत्याही जीवाच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये. त्याने विचार करू नये की शरीराच्या हत्येनंतरही आत्मा हा कधीच मारला जात नाही. म्हणून इंद्रियतृप्तीकरता पशूंची हत्या करण्यात
काहीच भेद नाही. धनधान्य फळफळावळे दूध दुभत्याचा विपुल पुरवठा असूनही आजकाल लोक मांसाहार करण्याच्या अधीन झाले आहेत. पशुहत्या करण्याची मुळीच आवश्यकता नाही, हा आदेश सर्वांकरताच आहे. जेव्हा दुसरा काहीच पर्याय नसतो तेव्हा मनुष्य पशुवध करू शकतो, पण तो पशुही यज्ञार्पणच करावा. कसेही असले तरी मानव समाजासाठी विपुल प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा असताना जे लोक आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांनी पशूंची मुळीच हिंसा करू नये. वास्तविक अहिंसा म्हणजे कोणाच्याही प्रगतीला प्रतिबंध करू नये. एका पशुयोनीतून दुसऱ्या पशुयोनीत असे उत्क्रांती करणारे पशु देखील उन्नतीच करीत आहेत. जर एखाद्या विशिष्ट प्राण्याचा वध केला तर त्याची प्रगती रोखली जाते. जर एखादा पशु विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये अमुक दिवस आणि अमुक अमुक वर्षांसाठी राहत आहे आणि अकाली जर त्याला मारले गेले तर दुसऱ्या योनीमध्ये उत्क्रांतित होण्यासाठी त्याच प्रकारच्या देहात पुन्हा येऊन उर्वरित दिवसांचा अवधी त्याला पूर्ण करावा लागतो. म्हणून स्वतःच्या जिव्ह्या लवल्याला शमवण्याकरता पशूंच्या उत्क्रांतीला प्रतिबंध करू नये, हीच अहिंसा होय. सत्यम अर्थात मनुष्याने वैयक्तिक स्वार्थाकरता सत्याचे विकृतीकरण करू नये. वैदिक ग्रंथांमध्ये काही कठीण भाग आहेत, परंतु त्यांचा अर्थ किंवा प्रयोजन हे अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडे शिकले पाहिजे. वेदांना जाणण्याची हीच प्रक्रिया आहे. श्रुती म्हणजे मनुष्याने प्रामाणिक व्यक्तीकडून श्रवण केले पाहिजे. मनुष्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वमताने भाष्य करू नये. भगवद्गीतेच्या मूळ आशयाचा अनर्थ करणारी अनेक भाष्य आहेत. शब्दांचा वास्तविक आशय प्रस्तुत केला पाहिजे आणि हे प्रामाणिक आध्यात्मिक गुरूकडून शिकले पाहिजे. अक्रोध म्हणजे क्रोध संयमन करणे होय. क्रोधाला कारणीभूत अशी गोष्ट जरी घडली तरी मनुष्याने सहनशील असले पाहिजे, कारण एकदा तो क्रोधित झाला की मग त्याचे सारे शरीर दूषित होते. क्रोध हा रजोगुणाचा व कामवासनेचा परिणाम आहे. म्हणून जो दिव्यावस्थेत स्थित आहे त्याने स्वतःला क्रोधापासून आवरले पाहिजे. अपैशुनम म्हणजे मनुष्याने इतरांमध्ये दोष पाहू नये किंवा विनाकारण त्यांना बरोबर करण्याचा प्रयत्न करू नये. अर्थात एखाद्या चोराला चोर म्हणणे म्हणजे काही अपराध नव्हे, परंतु जो आध्यात्मिक जीवनात प्रगती करू इच्छितो त्याने एखाद्या प्रामाणिक मनुष्याला चोर म्हणणे ही अत्यंत अपराधपूर्ण गोष्ट आहे. ही म्हणजे मनुष्याने विनयशील मनुष्याने विनयशील असावे आणि कोणतेही गुणास्पद कार्य करू नये. अचापलम अर्थात दृढ निश्चय म्हणजे मनुष्याने आपल्या प्रयत्नात कधीही शुद्ध किंवा वैफल्यग्रस्त होऊ नये. कोणताही प्रयत्न करताना अपयश येऊ शकते, पण मनुष्याने त्यामुळे खिन्न होऊन जाऊ नये. त्याने धैर्याने किंवा दृढ निश्चयाने प्रगती केली पाहिजे. या ठिकाणी योजिलेला तेजस हा शब्द क्षत्रियांकरता आहे. दुर्बलांना अभय देण्यास समर्थ होण्या इतपत क्षत्रियांनी बलशाली असले पाहिजे. आपण अहिंसक आहोत असे त्यांनी कधीच दाखवू नये. हिंसेची आवश्यकता असल्यास त्यांनी हिंसा करण्यास तयार असले पाहिजे. परंतु जो मनुष्य आपल्या शत्रूचे दमन करू शकत असेल तो विशिष्ट परिस्थितीमध्ये क्षमावान होऊ शकतो. तो लहान लहान सहान अपराधांना क्षमा करू शकतो. शौचम या शब्दाचा अर्थ मन आणि शरीर आणि व्यवहार यांची पवित्रता असा आहे. व्यापाऱ्यांनी काळाबाजार करू नये, म्हणून विशेष करून हा गुण नातीमानिता अर्थात मानाची अपेक्षा न करणे हा गुण वर्णाश्रम धर्मातील सर्वात खालच्या दर्जाच्या शूद्र लोकांसाठी आहे. त्यांनी व्यर्थ प्रतिष्ठेने किंवा मानाने फुगून जाऊ नये आणि आपल्या दर्जाला अनुरूप असेच राहावे. सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी शूद्रांनी उच्च वर्णातील लोकांचा आदर करावा, हे त्यांचे कर्तव्य आहे. या ठिकाणी वर्णन केलेले सर्व 26 गुण हे दिव्य गुण आहेत. विविध वर्ण आणि आश्रमानुसार या गुणांचे अनुसरण करण्यात यावे. सारांश हाच आहे की भौतिक परिस्थिती जरी दुःखकारक आणि प्रतिकूल असली तरी सर्व वर्गातील लोकांनी जर या गुणांच्या अभ्यासाद्वारे विकास केला तर हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरावर प्रगत होऊ शकतात. हरे कृष्ण. हर हरे कृष्ण. तर मी मगाशी सांगितलं की अध्यायाचं विभागणी, तर यामध्ये 1 ते 4 मध्ये दैवी संपदा आहे आणि 4 ते 6 मध्ये असुरी संपदा आहे आणि 7 ते 20 मध्ये असुरी संपदेचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे.
आणि 21 ते 24 मध्ये कशा प्रकारे व्यक्ती त्यातनं सुटू शकतो किंवा बंधनात अडकू शकतो त्याचं वर्णन केलं. तर आता 1 ते 4 मध्ये भगवंतांनी दैवी गुणाचं वर्णन केले. एक ते 1 ते 3 मध्ये तर एकूण यांची संख्या आहे 26. भगवंतांनी 26 गुणांचं वर्णन केले. तर आपलं आयुष्य हे 100 वर्षाचं जर आपण पकडलं तर त्यामध्ये 4 वर्ष चारनी आपण जर त्या आयुष्याला भागलं 100 वर्षाच्या आयुष्याला, तर पहिले 25 वर्ष हे वर्णाश्रमातल्या आश्रम मधले ब्रह्मचर्य आश्रमात जातात आणि उरलेले 25 हे गृहस्थाश्रमात. आणि त्यानंतर व्यक्तीने वानप्रस्थ स्वीकार करून वनामध्ये जाऊन आपलं उर्वरित आयुष्य तपस्येत लावून मग त्यांनी वयाच्या 75 वर्षी संन्यास घेऊन प्रचार कार्य करतो. असं एक वैदिक आयुष्याची विभागणी. त्याच प्रकारे प्रत्येकाच्या मनाच्या मनोभावानुसार त्यांचं वर्ण ठरलेलं, की ते सत्वगुणात असतील तर ते ब्राह्मण वर्णात, ते सत्व आणि रज असं जर मिक्सचर असेल, कॉम्बिनेशन असेल, जे रजोगुणित ते क्षत्रिय, आणि रजोगुणी तमगुणीचे ज्यांचं मिक्सचर आहे ते वैश्य कॅटेगरीमध्ये, आणि शूद्र हे तमगुणाचे तमोगुणात असतात. अशा प्रकारे वर्ण आश्रमाची व्यवस्था आहे. तर ज्यांना भक्त बनायचंय, जे भगवंतांचे भक्त आहेत, ते कुठल्याही आश्रमात असो किंवा कुठल्याही वर्णात असो, त्यांच्यामध्ये हे दैवी गुण आपोआप येतात. कारण भगवंतांची जी व्यक्ती भक्ती करते, त्या व्यक्तीमध्ये हे गुण भगवंतांच्या कृपेने आपोआप येतात. तर सर्वात महत्वाचा जो भक्तामधला गुण आहे तो म्हणजे भगवंतांचा आश्रय. तर भक्त हा भगवंतांचा आश्रय घेतो, भगवंतांना शरणागत जातो. मग जेव्हा व्यक्ती भगवंतांना शरणागत जाते तर त्या व्यक्तीमध्ये आपोआप हे गुण येतात. तर जी व्यक्ती भगवंतांना शरणागत गेलेली आहे त्या व्यक्तीमध्ये हे गुण आपोआप येतात. पण आपल्यासाठी आपली शरणागती एवढी मोठी नसल्या कारणाने जर आपल्याला भगवंतावरती शरणागती वाढवायची इच्छा असेल तर त्या दृष्टीने आपण हे गुण विकसित करायला पाहिजे. कारण हे गुण भक्तीला पोषण देणारे गुण आहेत. तर आता जी व्यक्ती महान भक्त आहे त्यांच्यात हे गुण आपोआप येतात, त्यांना तर काही ह्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यांच्यामध्ये हे चांगले गुण असणारच. पण व्यवहारामध्ये आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, आपल्याला भक्त बनायचंय आणि हे भक्त बनण्यासाठी हे गुण मला आवश्यक आहे. अशा गुणाची आपण जोपासना करायला पाहिजे, ज्याद्वारे आपल्याला भक्ती करणं सहज आणि सुगम होईल. तसं बघायला तर भक्ती कशावरती आधारित नाही, तरी पण जर आपण ह्या गुणांना आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला भक्ती चांगल्या प्रकारे करते. त्यामुळे भगवंतांनी इथं या 26 गुणांचं वर्णन केलेले, जे की देवतामध्ये असतात. पण सगळे देवता भक्त असतात असं काही नाही. तर कोणत्याही व्यक्तीमध्ये जर ही 26 गुण असतील तर त्याचा अर्थ नाही की तो भक्त असू शकतो. हा. पण जो भक्त आहे त्याच्यामध्ये हे गुण असणारच आहेत. त्यात काही शंका नाही. पण सगळे गुण ज्याच्यामध्ये असतील तो भक्त असेल की नाही याची काही गॅरंटी नाही. तो देवता असू शकतो, तो एखादा चांगला सत्वगुणातली व्यक्ती असू शकते. तर भक्ती या गुणावरती आधारित नाही, भक्ती या गुणावरती अवलंबून नाही. पण भक्ती करणाऱ्या व्यक्तींसाठी
हे गुण सहाय्यक आहेत. तर आपला उद्देश आहे भगवंतांची प्रेममय सेवा करणे, ते म्हणजे भक्ती. तर आपण कधी कधी ह्या गुणांना आणण्यासाठी हम्म, आपण जर भक्तीचा त्याग केला तर आपल्यासारखा मूर्ख कोण नाही. म्हणजे आपण अं, की आपण चांगलं शुद्धता पाळतोय, सात्विकता पाळतोय वगैरे वगैरे, पण आपल्या हातातनं भक्ती जर सुटून जात असेल तर मग काय त्याचा लाभ नाही. जसं आपण बघतो काही काही ठिकाणी मंदिरामध्ये व्यक्ती जातात तर तिथले ब्राह्मण एकदम शुद्धता स्वच्छता पाळत असतात आणि दुसऱ्यावरती चिडचिड करतात. तर त्याच्यामुळे काय होते, त्यांच्यामध्ये जरी शुद्धता हा महत्वाचा प्राधान्य गुण आहे, पण ते दुसऱ्यावरती रागवणे, यांची निंदा करणे किंवा त्या लोकांना दुःख देणे, शूद्रांना दुःख देणे वगैरे असं जर ते करत असतील तर त्यांच्यामध्ये ह्या सत्वगुणांचा उपयोग भक्तीसाठी होणार नाही. त्यामुळे आपण हे गुण आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, हे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली भक्ती आपण विकसित करायला पाहिजे. कधी कधी हे गुण इतके प्रलोभन देणारे असतात की व्यक्ती यज्ञ कर्म, दान कर्म, सत्य बोलणे वगैरे अशा ह्याच्यात जर व्यक्ती हं, शौच वगैरे अशा सद्गुणांसाठी जर तो फार खोलवर गेला तर त्याला काही अंत नाहीये त्या गुणांना. ते गुण इतके व्यक्तीला मग्न ठेवू शकतात की तू त्या गुणांच्या पलीकडे जाण्याचा विचारच करणार. जसं एखादा व्यक्ती जर गाडी चालवत असेल, तो सगळे रोडवरचे ट्रॅफिकचे नियम पालन करतोय, लाल दिवा दिसला तर थांबतोय, हिरवा दिसला तर चालतोय, तर अशा प्रकारे तो सर्व नियम पालन करतोय, पण त्याला गंतव्यच माहित नसेल तर तो कितीही चांगला प्रामाणिक ड्रायव्हर असो किंवा प्रामाणिकपणे त्यांनी गाडी जरी चालवली, सगळे एक पण त्याला त्याच्यावरती चलन नाही झालेले आहे, पण त्याच्या अशा चालवण्याने लाभ नाही. त्यामुळे आपण या गुणांची चर्चा करणार आहोत, ते भक्तीचा लाभ आपल्या आयुष्यात व्हावा त्यासाठी. फक्त या गुणांचा लाभ झाला आणि भक्ती जर आपल्याकडनं सुटून गेली तर या गुणांचा काही उपयोग नाही. हम्म. त्यामुळे आपण आता कुठल्याही वर्णात असो, कुठल्याही आश्रमात असो, आपलं महत्वाचं कर्तव्य आहे की आपण जेवढे शक्य होईल तेवढे ह्या गुणांचा आपल्या जीवनात हं, अवलंबन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण. आणि याद्वारे भगवंतावरती आपली दृढ श्रद्धा, बाकी वैष्णवांशी चांगला व्यवहार, हे त्याचं फळ आहे. नाहीतर कधी कधी सद्गुणांसाठी आपण वाहवत जाऊ आणि भक्तांचा अनादर करू किंवा आपण भक्तांना त्यांच्या त्यांच्यामध्ये असलेल्या कमतरतांना बघून आपण त्यांना आपण त्यांचं निंदा केली आणि आपण दुसरे सत्वगुणातले जे लोक आहेत हं, त्यांना आकर्षित झालो अं, आणि भक्तांना आपण सोडून दिलं तर मग काही लाभ नाही. त्यामुळे आपण हे गुण आणण्याचा प्रयत्न करू, पण भक्तीला केंद्रबिंदू बनून. हं. तर आपला उद्देश आहे ह्या सर्व गुणांची जोपासना करणे, ज्याद्वारे मी भगवंतांना प्रसन्न करेन, भक्तांना प्रसन्न करेन, हे आपला उद्देश असलं पाहिजे. हं. अन्यथा हे चातुर्य करण्यासाठी हे गुण दिलेले आहेत. वेगवेगळ्या आश्रमासाठी. हं. हं. पण भगवत आपल्याला या गुणांचा उपयोग करून भगवंतावरती प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. त्यासाठी आपण या गुणांचा स्वीकार करतो. आता चैतन्य महाप्रभू म्हणतायत, नाहं विप्रो न च नरपती नापि वैश्य शूद्रो नाहं वर्णी न च गुरुपदे न मनस्तु तेरा किंतु प्रोद्यान निखिल परमानंदे गोपीर भरतूर पदकमळे दास दास अनुदास. तर चैतन्य महाप्रभूंनी 4 वर्णांचा, 4 आश्रमांचा धिक्कार केलेला. ते म्हटले माझा उद्देश काय आहे
गोपींच्या जे भरतायत भगवंत कृष्ण त्यांच्या दासाचा 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 दास बनणे हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि मी म्हणून ब्राह्मण नाहीये, मी संन्यासी नाही, मी गृहस्थ नाही, मी वानप्रस्थ नाही, मी कुठल्याही वर्ण आश्रमात नाहीये. असं चैतन्य महाप्रभू सांगतो. तर आपण एवढे महान भक्त नाही. त्यामुळे आपण प्रॅक्टिकल असलं पाहिजे, आपण व्यवहारशील असलं पाहिजे, की आपली काय कुवत आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण असं शुद्ध भक्तांना अनुकरण करू शकत नाही. त्यामुळे आपण जे काही वर्णाश्रम किंवा जे काही आपल्या संस्थेमध्ये आपल्याला नियम दिलेले आहेत त्याचं आपण पालन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर वास्तविकरित्या प्रभुपादांनी 4 नियमांचं आपल्याला संस्थेत जे बंधन टाकलेलं आहे, अवैध स्त्रीसंग न करणे, मांसाहार न करणे आणि मद्यपान न करणे, नशापान न करणे आणि जुगार वगैरे न खेळणे, तर हे सगळे आसुरी वृत्तीचे मार्ग आहेत. तर आपल्याला यापासून प्रभुपादांनी दूर ठेवायला सांगितलं. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, आपलं आयुष्य ब्राह्मणिक म्हणजे जे सत्वगुणात आहे तसं आयुष्य आपण जगलं पाहिजे. त्यासाठी आपलं प्रसाद घेणे, 3 वेळा आंघोळ करणे किंवा 2 वेळा आंघोळ करणे, शास्त्राध्ययन करणे वगैरे वगैरे, आपल्याला जे काही जे सकारात्मक गोष्टी करायला सांगितलेले प्रभुपादांनी ते आपल्याला त्याद्वारे आपल्यात चांगले गुण येतील. तर चांगले गुण सुद्धा बंधनकारकच आहेत, कारण ते आपल्याला स्वर्गाची प्राप्ती करून देते. वाईट गुण आपल्याला नरकाकडे नेते. तर आपल्याला या पाप पुण्यामध्ये नाही पडायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रभुपादांनी हरिकृष्ण महामंत्राचा जप करायला सांगितलंय. 16 माळा जप करणे हे पुण्यासाठी नाही, तर 16 माळा जप करतो आपण भक्ती प्राप्त होण्यासाठी. असं नाही समजलं पाहिजे की 16 माळा जप करणे ही दैवी संपदा आहे, असं नाही. 16 माळा भगवंताचं नामस्मरण हे या दैवी संपत्तीच्या वरती ती शुद्ध भक्तीचं गोलोकीय प्रेम हरिनाम संत ती भगवद्धामातनं आलेली आपल्यासाठी भगवंतांची प्रेम कृपा आहे. तर त्या हरिनामाचा जप चांगला व्हावा म्हणून आपल्याला हे गुण आणण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर या गुणामागे आपल्याला हरिनाम सुटलं नाही पाहिजे, किंवा आपल्या वैष्णवांचा संघ सुटला नाही पाहिजे, किंवा आपल्याला काही वैष्णवामध्ये दोष जरी दिसत असतील की हा वैष्णव झोपा काढतोय किंवा हा वैष्णव आसुरी प्रवृत्तीचा वाटतोय वगैरे, असं जरी वाटलं तरी आपण त्यांची निंदा नाही करायला पाहिजे. कारण त्यांनी वैष्णवांनी भगवंतांचं शरण घेतलेलं आहे. त्यामुळे ते सर्व कुठल्याही याच्यात असो, त्यांच्यात काही रोगीन असो, ते सर्व वंदनीय आहेत. आणि आपल्याला जर सत्वगुणातली व्यक्ती बाहेर चांगली दिसत असेल, बोलायला एकदम औपचारिकपणे चांगलं बोलते आणि टिपटॉप राहतात वगैरे वगैरे, पण ते जर भगवंतांचे भक्त नसतील तर त्यांच्याशी काही आपला सरोकार नसला पाहिजे. नाहीतर आपण म्हणू अरे हे चांगली सोसायटी आहे, तिथं नुसतं सगळेजण एकमेकी चांगलं राहतात, मी त्याकडे तिकडे जाईल, असं नाही. तर महत्वाचं म्हणजे विषय काय असला पाहिजे, व्यक्तींनी भगवंतांचं शरण घेतलं, भगवंतांची भक्ती करणारी व्यक्ती असली पाहिजे. आणि त्यामुळे आपण जर भगवंतांची भक्ती करत असू तर भगवंत हे परम शुद्ध आहेत. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनातले विकारांचा त्याग करायला पाहिजे आणि चांगले गुण आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर चांगले गुण कुठले, जर असा आपल्याला प्रश्न पडत असेल तर इथं भगवंतांनी यादी दिलेली, 26 गुणांची यादी दिली. तर यातला एक एक जर गुण आपण जर एक एक वर्षी जर आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या 26 वर्ष असेच लागतील. आणि काय शाश्वती नाही, एका वर्षात आपले ते गुण येत. तर हे फार आपल्यासाठी महत्वाचं, आयुष्यात कसं जगावं, कशा प्रकारे आपण चांगले गुण आणावे, हे आपल्यासाठी एक महत्वाचं
अं, काय म्हणते त्याला, होमवर्क आहे. हं? तर भक्त म्हणजे काय, आपल्याला हे सगळे गुण आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये संयमित जीवन जगण्याचा प्रयत्न करायला. कारण मनुष्य देह म्हणजे काय, आपल्या इंद्रियावरती आपल्याला नियंत्रण आणण्यासाठी दिलेले. प्राण्यांना त्यांच्या इंद्रियांना नियमित करण्याची गरज नाही पडत, कारण ते तेवढंच इंद्रिय तृप्ती करतात जेवढे त्यांच्या शरीरात निसर्गाने टाकून दिलेले. जर तुम्ही घरासमोर जर पक्षी आला समजा, त्याला आपण खायला काही दाणे टाकले, तर ते पक्षी जेवढं लागेल तेवढंच खाईल आणि उडून जाईल. हम्म. पण मनुष्याला जर आपण असं काही दिलं तर तो खाईल, जेवढं लागेल तेवढं पण खाईल आणि उरलेलं सगळं घेऊन पण जाईल. हम्म. तर ते त्यासाठी प्राणी कधी कधी आपल्यापेक्षा जास्त संयमित, जसं वाघ आहे किंवा सिंह आहे, ते वर्षातनं एकदाच प्रजोत्पादन करतात. हा. तर अं, हे असं त्यांच्यामध्ये सुद्धा काही चांगली गुण आहे. पण मनुष्य जेव्हा प्राण्यासारखं वागण्याचा प्रयत्न करेल, तर तो प्राण्यांना सुद्धा मागं टाकेल. तो एवढं इंद्रिय तृप्ती करेल, कारण त्याला बुद्धी दिलेली आहे भगवंताने. तर तो बुद्धीचा दुरुपयोग करून आणखीन स्वतःला, प्राण्यांना सुद्धा मागं टाकेल, असं तो वागेल. त्यामुळे भरत महाराजांनी सांगितलेले, म्हणजे त्यांच्या मुलांना ते उपदेश करतात, नायम देहते भाजाम लोके कष्टान कामान दुभुजामे तपोदिव्यम पुत्र काय न सद्धम शुद्धे ते स्मार्ट ब्रह्मसौख्यम तरुणतम. तर त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला आता हे मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, तो प्राण्यांसारखा विष्ठा आणि विष्ठा खाण्यासाठी नाही झालेला. प्रभू जी ऋषभदेव ना. हा, ऋषभदेव. ऋषभदेव. हा, ऋषभदेव. तर ऋषभदेवाने त्यांच्या मुलांना उपदेश करताना सांगितलेले की आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाल्याने तो प्राण्यांसारखं विष्ठा वगैरे खाण्यासाठी नाही. तर या मनुष्य देहामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, तपो दिव्यम, दिव्य तप करायला पाहिजे. आणि दिव्य तप म्हणजे काय, हे सगळ्या गुणांची आपल्या जीवनामध्ये आपण हे गुण आणले पाहिजे, जेणेकरून आपण ब्रह्मसौख्य म्हणतो, भगवंतांची भक्तीचं सुख आपल्याला प्राप्त होईल. तर आता इथं प्रत्येक जे गुण दिलेले 26, त्याचं वर्ण आणि आश्रमातला संबंध, आणि त्याच्यावरती प्रभुपादांनी काही लिहिलेलं आहे, त्याचं मी थोडक्यात तुम्हाला वर्णन करून सांगेल. ह्याचा तक्ता इंग्लिशमध्ये, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी मेल करेन, व्हॉट्सअप याच्यावरती पाठवतो, झूमवरती. तर पहिला गुण आहे अभय. तर हा गुण सर्वात महत्वाचा आहे संन्यास आश्रमासाठी. कारण जी व्यक्ती संन्यास घेते त्याचा हा पहिला गुण असला पाहिजे की त्यांनी अभय असलं पाहिजे, त्यांनी घाबरलेलं नाही पाहिजे, त्यांच्यात भीती नसली पाहिजे. तर सर्वात महत्वाचं काय आहे, मृत्यू सगळ्यांना घाबरवतो होती जगामध्ये. कितीही व्यक्ती कितीही व्यक्ती मोठी असेल तरी तिला हे मृत्यूचं भय आहे. पण ज्याने संन्यास आश्रम स्वीकार केला त्याला मृत्यूचं भय नसलं पाहिजे. त्यामुळे तो कुठेही फिरायला तयार असतो, जंगलात कुठेही जायला तयार असतो, त्याला वाघाची भीती नाही, सापाची भीती नाही, तरच तो व्यक्ती संन्यास घेऊ शकतो. तर माझं काय होईल याची भीती संन्यास आश्रमात नसली पाहिजे. त्यामुळे हे सर्वात मोठं गुण आहे संन्यासाचं अभय. त्याला पूर्ण भगवंतांच्या कृपेप्रती विश्वास, आणि भगवंतांना तो परमात्मा रूपाने हृदयामध्ये सतत अनुभव करत असतो. तर हे पहिलं गुण खास करून संन्यासाठी आहे. दुसरं आहे सत्व संशुद्धी. हे सुद्धा संन्यासाठी, की अशा प्रकारे आयुष्य जगावं की जेणेकरून व्यक्ती शुद्ध होईल. तर संन्यासाने कनक कामिनी यापासून दूर राहिलं पाहिजे. सॉरी, कांचन कामिनी म्हणजे पैशापासून आणि
स्त्रीपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. तर त्याच्यानंतर आहे ज्ञान योग व्यवस्थित. तर संन्यासाने जे विज्ञान जे ज्ञान त्यांनी प्राप्त केलेले ते प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवून त्याच्याद्वारे साक्षात्कार त्यांनी प्राप्त करायला पाहिजे. तर हे संन्यासाचं लक्षण. त्यानंतर आहे दान. हे गृहस्थांसाठी सांगितले की त्यांनी दान करायला पाहिजे. तर व्यक्ती एवढा कष्टाने काही धनार्जन करतो, तर त्यातला काहीतरी भाग त्यांनी दुसऱ्यांसाठी आणि खास करून भक्तिमय कार्यासाठी त्यांनी द्यायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे. श्री महाराज असे गृहस्थ होते की ते दानवीर म्हणून ओळखले जायचे. तर त्याचं तर आपल्याला ती कथा माहिती आहे की कशा प्रकारे त्यांची परीक्षा घेतली जाते. तर ते त्यांचं स्वतःचं मांस काढून ते देतात, एवढे ते दानवीर होते. तर असं तर आता कोण आपण कोणाला मागत नाही तसं दान. पण जे काही आपल्याला आपण धनसंचय केलेलं आहे किंवा जे काही कमवलेलं आहे त्यातलं थोडं तरी भगवंतांना आपण दान दिलं पाहिजे, ज्याद्वारे आपल्या जे काही आपण धन अर्जन केलेले ते पवित्र होईल, त्याची शुद्धी करून होईल. त्यासाठी आपण थोडीशी दान करायला पाहिजे. तर हे गृहस्थांसाठी. आणि दम म्हणजे इंद्रियांचं संयम. हे खास करून गृहस्थासाठी सांगितलेलं आहे, कारण गृहस्थ हा इंद्रिय तृप्तीच्या विषयांनी वेढलेला असतो. तर तशा व्यक्तीला इंद्रिय तृप्ती नसली तरी त्याचं इंद्रिय भोगाची आठवण येते. तर इंद्रिय तृप्तीचे विषय असतील समोर आणि त्यामध्ये संयमित राहणं म्हणजे किती मोठी जबाबदारी. तर त्यामुळे हे गुण त्याच्यात असले पाहिजे खास करून. कारण वानप्रस्थ संन्यासी ब्रह्मचारी ह्यांना इंद्रिय तृप्तीचे विषय नसतात, ऑलमोस्ट कमीच असतात. पण गृहस्थाला सर्व काही इंद्रिय तृप्तीचे विषय त्याच्या समोर असताना सुद्धा त्यांनी स्वतःवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याचं वर्णन प्रभुपादांनी केलेलं आहे. आणि पुढचा आहे यज्ञ. हा सुद्धा गृहस्थांसाठी दिलेला धर्म आहे. तर पूर्वीच्या काळी अग्निहोत्री असायचे लोक, त्यांच्या घरी सतत यज्ञकुंड जळत असायचे. पण आजकाल ही सुविधा नाही कोणाच्या घरी. लाकडं तूप ह्या गोष्टी मिळणं आता समिधा वगैरे मिळणं अवघड झालेले. आणि फ्लॅटमध्ये अशा प्रकारे धुवा वगैरे केले तर फायर ब्रिगेडचे अलार्म वाजते. तर ते काय आपण हे शक्य नाही प्रत्येक गृहस्थाला करणं. पण आपल्या सर्वांसाठी एक सोपा यज्ञ चैतन्य महाप्रभूंनी दिलेला आहे, तो म्हणजे संकीर्तन यज्ञ. तो अवश्य करायला पाहिजे आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. तर हा गृहस्थांसाठी महत्वाचा गुण आहे. त्याच्यानंतर पुढचा गुण आहे स्वाध्याय. तर ब्रह्मचार्यांसाठी तपस्या म्हणजे काय? स्वाध्याय, वैदिक शास्त्राचं अध्ययन. तर जेव्हा तो वैदिक शास्त्राचं अध्ययन करतो तर त्याची बुद्धी ताकदवान होते आणि त्यामुळे तो मनाच्या गारड्यात सापडत नाही, तो मनाला नियंत्रण करू शकतो. पण जेव्हा त्याचं अध्ययन कमी पडतं त्यावेळी त्याची बुद्धी निकामी होते आणि अशा प्रकारे मग त्याचं पतन होतं. आणि त्याचं वर्णन भगवंतांनी पण केलं, ध्यायतो विष्णू पुंसा संघ अस्तिष्ठ. तर त्यासाठी जे विद्यार्थी दशेत त्यांनी अध्ययन चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. मग त्याच्या पुढचं आहे तपस्या, ऑस्ट्रिटी. ते सर्वांसाठी दिलेलं आहे, खास करून वानप्रस्थांसाठी. तर वानप्रस्थ आश्रमात जी व्यक्ती असते त्यांनी ही तपस्या करायला पाहिजे. कारण संन्यास आश्रम हा पूर्ण तपस्येचा आश्रम असणार आहे आणि गृहस्थाश्रमात त्याला सर्व सुखसोयी त्याच्याकडे होतात.
गादी होती, पलंग होतं, एसी होतं, अशा गोष्टी असतील. पण वनप्रस्थात जेव्हा व्यक्ती जातो त्यावेळेस त्याला जमिनीवरती झोपायला सांगितले. तर अशा प्रकारे त्याला थंड पाण्याने आंघोळ करणे वगैरे वगैरे असे तपस्या दिलेली. तर हे व्यक्ती तपस्वी असले पाहिजे. मग त्यानंतर आर्जवन म्हणजे साधेपण, तो सगळ्यांसाठी आहे. आणि आता पुढचे सगळे गुण 20व्या गुणापर्यंत हे सर्वांसाठी आहेत. अहिंसा, सत्यम, अक्रोध, त्याग, अपैशनम वगैरे, हे दया, साधेपणा, सौम्यभाव, हं, हे सगळे गुण व्यक्तीमध्ये असले पाहिजे. त्याच्यानंतर 21वा जो गुण आहे तेजस, हे खास करून क्षत्रियामध्ये असलं पाहिजे. हं. कारण त्याला रक्षण करायचं आहे, जे इनोसंट निरागस लोक आहेत, त्यांची रक्षण करण्याची जबाबदारी क्षत्रियावरती. तर त्यासाठी त्याच्यामध्ये थोडा तेज असला पाहिजे, हं, ज्याद्वारे तो दुसऱ्यांचं रक्षण करू शकतो. आणि तो एवढा तेजस्वी आहे तेवढाच त्याच्यामध्ये एक गुण असला पाहिजे, तो म्हणजे क्षमा. जर कोणी त्याला शरणागत आला तर त्याने त्याला क्षमा केलं पाहिजे. क्षमाभाव असला पाहिजे त्याचा. आणि मग धृती वगैरे, हे त्याच्यात गुण आहेत. आणि मग त्याच्यानंतर शौच, स्वच्छता, हे सगळ्यांसाठी आहे. आणि खास करून वैश्यांसाठी सांगितलेलं की त्यांनी हं, काही काळाबाजार न करता चांगल्या प्रकारे काळा पैसा न कमवू नये. त्यासाठी प्रपादाने इथं सांगितलेले. आणि पुढचा जो गुण येतो आहे नातीमानित, म्हणजे कसल्याही मान सन्मानापासून व्यक्ती दूर राहील. हे खास करून शूद्रांसाठी सांगितलेले. जेव्हा त्यांच्यामध्ये अभिमानाची इच्छा नसते, जेव्हा ते नम्र असतात, त्यावेळेस ते दुसऱ्यांची सेवा करू शकतात. पण वैष्णव हे शूद्रामध्ये तर काही कमतरता असता म्हणून तो दुसऱ्यांना मान देतो. पण वैष्णव ज्याने भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे, तो तर सर्वांपेक्षा ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ त्याचं स्थान आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये हे गुण असतो, दुसऱ्यांना मान दे. त्याच्यातील मग आपण आपल्याला तर श्लोकात सांगितलेले, तृणारूपी सुनिचन तरुरूपी सहिष्णु अमानिन मान देणं कीर्तनीय सदा. तर हे या गुणांचं सार आहे. चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलेले की ज्यांना भगवंतांची भक्ती करायची अखंडितपणे, कीर्तनीय सदाहरी, त्या व्यक्तीमध्ये हे गुण असले पाहिजे. नम्र, तृणापेक्षा नम्र, झाडापेक्षा जास्त सहनशील, मान देणे आणि मानाची अपेक्षा न ठेवणे. तर अशा सद्गुणांची अपेक्षा चैतन्य महाप्रभूंनी प्रत्येक भक्ताकडनं केलेली. तर आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर काय करायचंय हे जर कळत नसेल, तर हे गुणांची यादी आपण घेतली पाहिजे आणि ह्याच्यावरती आपण कार्य करायला पाहिजे की मी यातले कुठले कुठले गुण माझ्यात आलेले. मला आता पण राग येतो दुसऱ्यावरती, मला आता पण दुसऱ्यांचा द्वेष भावना येतो, मला आता पण सत्य नाहीये मी बोलत वगैरे. हे आपण जर या गुणांची यादी केली आणि आपण जर टिक करायला बसलो, तर आपल्याला कळेल की आपण किती प्रगत झालो.
तर त्यामुळे ह्या दैवी संपत्तीचं वर्णन भगवंतांनी इथं इथं केलेलं आहे. तर आता भगवंत हे सर्व सांगतायत. आता त्याच्यानंतर आसुरी संपत्तीचं वर्णन करणार आहेत. मग त्यानंतर ते आपल्याला माहिती देतील की काय करायचं काय या गुणांचं आणि आसुरी गुणांचं जे वर्णन भगवंत का करतात ते आपल्याला या अध्यायाच्या शेवटी कळणार. ठीक आहे, आता कुणाला काही प्रश्न आहे याच्यावरती? हरे कृष्ण प्रभूजी. यस मग. प्रभूजी, आर्जवम मध्ये ना 529 पेज नंबरवर म्हटलंय की मनुष्याने सरळ आणि निस्पृह असावे. तर निस्पृह म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला असं? एक मिनिट, मी इंग्लिश बघतो. ते काय मराठी ट्रान्सलेशन मध्ये ओके. कुठला? ठीक. आर्जवम. एक मिनिट. आर्जवम. आपली मराठी पण एकदम हे झालेली, वीक झालेली. म्हणजे आपण पण स्पृहा. स्पृहा म्हणजे काय असतं? स्पृहा म्हणजे इच्छा असेल ना प्रभू, स्पृहा म्हणजे. अरे, माहित असेल तर असली स्पृहाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? हरी बोल. निस्पृह म्हणजे सरळ इच्छारहित किंवा वासना निस्वार्थी. निस्वार्थी का? निस्वार्थ. सरळ सरळ आणि निस्वार्थी. इथं मराठीचे कोण शिक्षक आहे का आपल्या ग्रुपमध्ये? शिक्षक नाही. शिक्षक आहेत. प्रभूजी, त्याचा अर्थ जवळजवळ म्हणजे असा आहे की कोणत्याही फळाची अपेक्षा जी सांगितलेली आहे की नाही ती करू नये, अशा प्रमाणेच आहे ते. हा, बरोबर. हा, म्हणजे इंग्लिश मध्ये काय लिहिलं होतं ते जरा सोपं कळलं. काय निस्पृह का? कशानंतर आहे मताची ती? हो, निस्पृह सर प्रभूजी. किती नंबर काय द्यायचा? पेज नंबर काय म्हणले? 529 प्रभूजी. आर्जवम. आर्जवम मध्ये दिले त्यांनी. आर्जवम स्वार्थ मध्ये नसलेला प्रभू. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ठीक आहे, नसलेला. ठीक आहे, सापडली मला. एक मिनिट, प्रभुपाद काय लिहिते सांगतो. प्रभूजी, स्पृहा म्हणजे इच्छा अर्थ होतो ना त्याचा, जसा जो श्लोक आहे ना, भुक्ती मुक्ती स्पृहा आदी. तर त्यावरून इच्छा असा अर्थ होतो. महत्वाकांक्षा इच्छा गुगल वरती काय भेटले? महत्वाकांक्षा इच्छा. ठीक आहे, जे काय आहे. काय प्रश्न आहे माझा? आता एवढं उत्तर भेटलेलं तुम्हाला इथं तर मला सापडत पण नाही ते इंग्लिश मध्ये. प्रभूजी, इंग्लिश मध्ये सेल्फलेस सांगितलंय त्यांनी. निस्वार्थ अर्थ घ्यावा लागेल. सेल्फलेस सांगितले. सेल्फलेस. As far as Brahminic quality of simplicity is concerned, not only one should. प्रभूजी, निस्वार्थ म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसलेला. ठीक आहे, निस्वार्थपणा. हा, निस्वार्थ. तर कुठल्याही प्रकारचा स्वार्थ सरळ व्यक्ती कोण असू शकते ज्याच्यामध्ये कसला स्वार्थ नाही ते? स्वार्थ नाही असा सरळ व्यक्ती ओके प्रभूजी. म्हणजे निस्वार्थ. तर भक्ती करताना आपण स्वार्थी असलं पाहिजे की निस्वार्थी असलं पाहिजे? निस्वार्थी. निस्वार्थी असलं स्वार्थी. स्वार्थी भक्तीसाठी स्वार्थ. स्वार्थी भक्तीसाठी स्वार्थी, भक्तीसाठी. फळासाठी निस्वार्थी. नक्की नक्की भक्ती भक्ती आणि भक्तीसाठी स्वार्थी आणि भक्तीसाठी स्वार्थी फळासाठी असलं. निस्वार्थी. ठीक आहे. तर आपला सगळ्यात मोठा स्वार्थ आहे भगवंतांची भक्ती करणे. ठीक आहे. तो चार्ट आहे ना, आपण पीडीएफ त्यामध्ये 60 नंबर पेज वरती आहे. काय 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 जो चार्ट आहे ना, तुम्ही सांगितलं होता आता ते गुणांचा, तो पेज नंबर 60 वरती आहे पीडीएफ मध्ये, जो आपण प्रोव्हाइड केलेला बघतो.
थांबा, तुम्हाला मी हे मेल करतो. तुम्हाला इंग्लिश येतं ना ना सगळ्यांना? ना, मराठीत आहे प्रभूजी. जो आपण आहे का? स्टार्टिंगला पीडीएफ दिली ना त्यामध्ये पेज नंबर 60 वर येतं. ठीक आहे, ते बघा. मग तुम्ही त्यात काय लिहिले? नाही, ते सगळं मराठीमध्ये तो अर्थ नाही येतो. हम्म. ठीक आहे, असू दे. एवढे इतके गुण आपल्याला आणायचे, कळालं का? तुमच्या सगळ्यामध्ये आहेत, त्यात काय शंकाच नाही. तर मला प्रयत्न करावा लागला. ठीक आहे, काही प्रश्न अजून कुणाला काही? माताजी, प्रभूजी. तर हे झालं दैवी गुणांचं वर्णन. आता आसुरी गुणांचं वर्णन भगवंत करतात. श्लोक क्रमांक 4 ते 8 पर्यंत. ठीक आहे? तर आपल्याला वाटतं, म्हणजे कधी कधी भगवंत चांगले सांगतात तर आपल्याला वाटतं की हे चांगले माझ्यात गुण आलेले. आता हे सगळं आता भगवंत सांगायला नाही, आपण सगळं दूर राहणार आहे. एक प्रश्न आपल्याला वाटेल की हे नाही बाबू माझ्यासाठी, हे दुसऱ्यांसाठी सांगतोय, दुसऱ्या कोणाचं वर्णन करतो. हम्म? तर जो खरा भक्त आहे ना, तो काय करतो? ते चांगले गुण दुसऱ्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे गुण भगवंत सांगतायत, तो त्याला वाटतं की अरे हे माझ्यात आहेत का, हे नक्कीच येत असं वाटलं पाहिजे. हम्म? तर तर आपण आता हे असुरी लोकांचं गुण वाचणार आहोत. तर आता आपण स्वतःला पण नाही का आत्मपरीक्षण करायला पाहिजे की ह्या गुणाची यादी माझ्याकडे आहे की त्या गुणांची यादी. हम्म. ठीक आहे. तर आता सावध होऊन ऐका भगवंत काय सांगते. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाविचातस्य पार्थ संपद सुरीम. प्राईड, सॉरी, हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान या आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांची गुण आहेत. वाचू का प्रभूजी? वचन. तात्पर्य: या श्लोकात नरकामध्ये जाणाऱ्या राजमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे. आसुरी लोक जरी नियमाचे पालन करीत नसले तरी त्यांना धार्मिकतेचा व आध्यात्मिकता ज्ञानात विकासाचा देखावा करायची इच्छा असते. त्यांना आपल्याकडील शैक्षणिक पात्रतेचा किंवा संपत्तीचा सदैव अभिमान असतो. इतरांनी आपली पूजा करावी आणि आपल्याला मान सन्मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. स्वतः ते मान देण्यायोग्य नसतातच. क्षुल्लक गोष्टीवरून ते क्रोधित होतात आणि अत्यंत कठोरपणे बोलतात. काय करावे आणि काय करू नये हे त्यांना कळत नाही. ते आपल्या इच्छेनुसार व लहरी खातीर काही करतात आणि कोणत्याही प्रमाणात मनात मानत नाहीत. मातेच्या उदरात त्यांची शरीरे असल्यापासून त्यांनी हे आसुरी गुण धारण केलेले असतात आणि जसे जसे ते वाढत जातात तस तसे हे सारे अशुभ गुण ते प्रगट करतात. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हो हो, ऐकली. तर इथं आसुरी गुणांचं वर्णन भगवंत करतायत. तर भक्ती सिद्धांत ठाकूरांनी एक त्यांचं वैष्णव सॉंग आहे, दुष्ट मन तुम्ही किसे रे वैष्णव. हम्म. तर व्यक्ती सर्व काही त्याग केलं. त्याने एवढंच काय, मैथून जीवनाचं पण त्यांनी त्याग केलेले. हा, पण त्याला पूजाला प्रतिष्ठा पाहिजे असेल तर ती व्यक्ती काय खाते? शुकरेर विष्ठा. शुकरेर विष्ठा म्हणजे जो वरा आहे, डुक्कर आहे, तो मनुष्याची विष्ठा खातो. तर तो विष्ठा खाऊन त्याची जी विष्ठा आहे तो खाणारा जीव, म्हणजे डबल फिल्टर विष्ठा खाणारा जीव.
तसं हे पूजाला प्रतिष्ठाची अपेक्षा करणं म्हणजे तशी विष्ठा खाण्यासारखा गुणधर्म आपल्यात आलेला आहे असं आपण समजायला पाहिजे. तर भक्तीसाठी फार हा सापळा आहे मायेचा. की आपण भरपूर काही त्याग करतो किंवा भरपूर काही चांगले गुण आणतो, पण आपल्याला काय पाहिजे असतं? पूजा, लोकांकडनं आदर, सगळ्यांनी मला प्रणाम करावं, सगळ्यांनी माझ्या गळ्यात माळा घालावी, सगळ्यांनी माझी आरती करावी, असले जर आपल्या मनात विचार येत असतील तर ते आपण जे भक्ती करतो ते अपयशी झाल्यासारखं समजायला पाहिजे. माझी प्रतिष्ठा किती आहे, किती लोक मला ओळखतात, काय माझं नाव लोक किती, किती माझे फॉलोअर्स आहेत, किती माझे युट्यूब फॉलोअर्स आहेत, किंवा असं काही आपल्या मनात जर विचार असेल की माझे किती काउन्सली आहे किंवा माझे किती है ना, तर हे जर आपण त्याला एवढं भौतिक करू आपण, आपण गुरु किंवा आपण दुसऱ्यांना ज्ञान कशासाठी देतो? त्यांचं भलं व्हावं त्यासाठी देतो आपण. तर आपल्याला काही स्वार्थ असलं पाहिजे त्याच्यातनं की मला त्यांच्याकडनं काय मिळते. हं? तर या भावनेने आपण प्रचार प्रसार नाही करायला पाहिजे. काही लोक कीर्तन प्रवचन करतात किंवा काही करतात ते हं, व्यवसाय म्हणून, तर ते चांगले नाही. तर याचा इथं जे आसुरी गुण सांगितलेले, दंभ, उर्मटपणा, अभिमान, हं, हे सर्व आसुरी लोकांचे गुणांचे वर्णन. तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, उठी जाय अभिमान. अं, एक मिनिट. तुम्हाला माहिती का अभंग? उठा उठी अभिमान जाय असे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडे घडे खळा पाझर रोकडे. असं आहे. सापडलं मला. तर तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो. उठा उठ उठा उठी अभिमान जाय असे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. नेत्रे अश्रूची या धारा कोठे रोमांच शरीरा, तुका म्हणे काला कोठे अभेद देखी. तर अभिमान जाईल असे स्थळ कोणते? तर ते आहे भगवंताचं धाम. आणि दुर्जनांच्या हृदयाला देखील दयेचा पाझर फुटतो, डोळ्यातनं अश्रूचा धारा वाहतात, अंगावरती रोमांच उभे राहतात. तर हे जीव रम्मत सोड टाका, ते चुकीचं ट्रान्सलेशन झालेलं. पण सांगायचा मुद्दा असा आहे की हे दंभ, उर्मटपणा वगैरे जे अभिमान असे गुण आहेत ते भक्तांना शोभत नाही, ते आपल्यासाठी नाही. तर आपण, पण जे शुद्ध भक्त आहेत ते काय समजतात की मी या गुणांची खाण आहे, या दुर्गुणांची खाण आहे. जरी त्यांच्यामध्ये हे दुर्गुण नसतील तरी ते स्वतःला समजतात की या दुर्गुणांची माझ्याकडे भरपूर साठ आहे. तर तो एक नम्रतेचं लक्षण. हं. जसं द्रोणाचार्य दुर्योधनला एक प्रश्न देतात, की तुझ्यापेक्षा चांगला व्यक्ती कोण आहे ते शोधून काढ.
आणि युधिष्ठिर महाराजांना दुसरा प्रश्न देतात की तुझ्यापेक्षा वाईट कोणी असेल ते शोधून काढ. तर दोघंही बाहेर जातात या मोहिमेवरती आणि परत येतात. आणि दोघांचं उत्तर काय आहे? आम्हाला कोणी सापडलं नाही. तर दुर्योधनला त्याच्यापेक्षा चांगला व्यक्ती सापडला नाही आणि युधिष्ठिर महाराजांना त्यांच्यापेक्षा वाईट व्यक्ती सापडला. तर तुम्ही बघा की शुद्ध भक्तांची मानसिकता आणि जे दुर्गुणांत व्यक्तीची मानसिकता यामध्ये किती अंतर. युधिष्ठिर महाराजांसारखे एवढे सद्गुणांची खाण असलेली व्यक्ती सुद्धा म्हणते की माझ्यापेक्षा वाईट व्यक्ती मला कोणी सापडले. आणि दुर्योधन हा दुर्गुणाचा सागर आहे, तरी त्याला त्याच्यापेक्षा चांगले कोणी भेटले. तर हे मोजमापची पट्टी आहे, की आपण किती प्रगत. तर आपण स्वतःला अवलोकन करायला पाहिजे की माझ्यात कुठले गुण येत आहेत. तर प्रभुपाद इथं म्हणतायत की हा महामार्ग आहे. कुठं जाण्याचा महामार्ग आहे? राजमार्ग आहे. नरकामध्ये जाण्याचा हा राजमार्ग. हे जे गुण आहेत, दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान, हे सर्व नरकाकडे नेणारे गोष्टी आहेत. त्यामुळे भगवंत सगळं सहन करतात, पण व्यक्तीमध्ये आलेला जो अभिमान आहे तो मात्र भगवंत सहन नाही करत. जे यादव कुळातले मुलं आहेत, त्यांना भगवंतांच्या कुळात आम्ही जन्मलो याचा अभिमान झालेला. तर त्यांच्या द्वारकेमध्ये आलेल्या ऋषीमुनींना जाऊन त्यांनी चिडवायला चालू केलं. सांबच्या पोटावरती एक उशी बांधली, तिला साडी घातली आणि त्या सांबला घेऊन ते देवर्षी वगैरे अशा ऋषीमुनींकडे जाऊन म्हणतायत की या मुलीला मुलगा होईल का मुलगी होईल. तर त्यांनी सांगितलं की ह्याच्या पोटातनं एक लोखंडाचं मुसळ बाहेर आहे, त्याला जन्म देणार. मग असं कळाल्यानंतर ते लगेच परत आले, उग्रसेनला ही माहिती दिली आणि खरंच सांबाच्या पोटातनं एक मुसळ बाहेर आली. आणि मग उग्रसेन महाराजांनी सांगितलं की याचा चोरा करून ठेवून टाक. ते आणि हे गोष्टी भगवंतांना त्यांनी सांगितलं पण. तर पुढं चालून त्या प्रत्येक सूर्यापासून आलेले जे लाकडं आहेत, काठे आहेत, त्यांनीच त्या व्यक्तींनी यादव कुळाने एकमेकांना संहार केला. तर हे असं आहे की आपण अभिमान आपल्याला नसलं पाहिजे. आणि त्या अभिमानाचं महत्वाचं परिणाम काय? व्यक्तीमध्ये अभिमान असला तर तो दुसऱ्यांना कमी लेखतो. दुसऱ्यांची निंदा करणं स्वाभाविक होतं त्यासाठी, ज्या व्यक्तीमध्ये अभिमान असतो. त्यामुळे हे गुण आपल्यात नसले पाहिजे. तर आता पुढचं अजून वर्ण आहे, पुढचे दुर्गुणांचं वर्णन येत आहे. दैवी संपत्ती मोक्षाय निधुंदाय सुरीमता मासुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात, तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा प्रभूजी. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तू आसुरी गुणांसह जन्मलेला नाहीस असे सांगून प्रोत्साहन दिले. त्यांनी युद्धात भाग घेणे हे आसुरी वृत्तीचे लक्षण नव्हते, कारण तो युद्धासंबंधी साधक बाधक विचार करीत होता. भीष्म, द्रोण इत्यादींसारख्या मोठमोठ्या सन्माननीय व्यक्तींची हत्या करावी की न करावी याबद्दल तो विचार करीत होता. यावरून कळून येते की तो क्रोध, खोटी प्रतिष्ठा किंवा कठोरपणाच्या आहारी गेला नव्हता, म्हणून तो आसुरी वृत्तीचा नव्हता. क्षत्रियांनी शत्रूवर बाण सोडावी ही गोष्ट दैवी समजली जाते आणि अशा कर्तव्यापासून परावृत्त होणे हे आसुरी असल्याचे मानले जाते. यास्तव अर्जुनाला विलाप करावयाचे कोणतेही कारण नव्हते. वर्णाश्रम धर्माच्या नियामक तत्वांचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती दैवी प्रकृतीमध्ये स्थित असते. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. तर आपल्यात दैवी गुण आलेत का नाही, हे आपण ठरवायला नाही पाहिजे.
हम्म? हे कोणी ठरवलं पाहिजे? सांगा उत्तर. दुसऱ्यांनी ठरवायला पाहिजे किंवा गुरुनी. हा, मी शांत आहे, मी सज्जन आहे, असं आपण स्वतः तर मनातच राहणार आहे, त्याला काही हे नाही. पण असं दुसऱ्यांनी म्हटलं पाहिजे, आणि खास करून वैष्णवांनी म्हटलं पाहिजे. काही लोक चमचे लोक असतात, ते किती दुर्गुण असले तरी त्या व्यक्तीला म्हणतात तू चांगले चांगले. तर तशा चमच्यांकडनं चांगलंपणा आहे असं ह्या गुणांना आपण मानलं नाही पाहिजे की मी चांगलं आहे. तर साधू संत, वैष्णव, गुरु अशा व्यक्तींनी आपल्याला दुजोरा दिला पाहिजे की तुमच्यात चांगले गुण आले. आणि ते आपल्याला सांगतील कधी, जेव्हा आपल्याला अभिमान येणार नाही त्यावेळेसच ते सांगतील. जर आपल्याला तुम्ही चांगले आहात असं म्हटलं आणि आपल्याला त्याचाच अभिमान होईल, तर ते कधी सांगणार नाही की तुझे चांगले गुण आहेत. तर आपली खोटी प्रशंसा वगैरे, आपली हितचिंतक कधीच करणार नाही. तर इथं भगवंत सांगतात की अर्जुना तुझ्यात दैवी गुण आहे. तर ही कुठली अशी इकडची तिकडची व्यक्ती नाही, साक्षात भगवंत सांगतात अर्जुनाला की तुझ्यात दैवी गुण आहेत. तर हे साक्षात्कार आपल्याला कसं कळेल की भगवंत म्हणतायत की दैवी गुण आहेत अर्जुनामध्ये. तर लोक सांगतायत की अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता, कारण त्याच्या हृदयामध्ये दयाभाव होता. त्याला या युद्धातनं काही सकारात्मक दिसत नव्हतं. पण या युद्धासाठी उत्साही कोण होते? दुर्योधन आणि त्यांची सगळी मित्रमंडळी. तर हे जे असुर गुण आहेत ते काय बंधनकारक असतात, आपल्याला बंधनात टाकण्यात येतात. पण जे दैवी गुण आहेत त्यांनी आपल्याला भगवत भक्ती करायला सहज आणि सोपं मार्ग होतो, सोपं पडतो. आता या श्लोकाचं ट्रान्सलेशन माठाजी तुम्ही वाचा. अर्जुन माताजी. दो भूत सर्ग लोकेस्मिन् दैवासुर एव च देव विस्तरसा प्रोक्तम आसुरम पार्थ मे शृणु. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी हे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. तात्पर्य प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तो दैवी गुणयुक्त जन्मलेल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आणि आता ते आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करीत आहेत. या जगतामध्ये बद्ध जीवांचे दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. जे लोक दैवी गुणांसह जन्मास आले आहेत ते संयमित जीवन जगतात, अर्थात ते गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात. मनुष्याने प्रमाणित शास्त्रांनुसार आपली कर्तव्य केली पाहिजेत. जो शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन न करता स्वतःच्या लहरीप्रमाणे कर्म करतो तो आसुरी प्रवृत्तीने युक्त असल्याचे म्हटले जाते. शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन करणे हीच एकमेव कसोटी आहे. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की देव आणि दानव दोघांचाही प्रजापतीपासून जन्म झाला. या दोहोंतील फरक हाच आहे की एक वर्ग वेदसंमत आदेशांचे पालन करतो तर दुसरा करीत नाही. हरिबोल. तर दोन प्रकारचे लोक या जगात आहेत. एक असुरी आणि दुसरे सूर. तर जे जे भगवंतांच्या मनानुसार कार्य करतात ते सगळे सूर आहेत. पण जे भगवंतांच्या विरुद्ध कार्य करतात ते सर्व असुर आहेत. ही साधी आणि सोपी व्याख्या आहे. तर आता भगवंतांनी दैवी आणि आसुरी गुणांचं वर्णन केलेले गेल्या श्लोकामध्ये. आता आसुरी गुणांचं भगवंत वर्णन करतात, विवरण देतात की कशा प्रकारचे लोक असतात. तर भागवतामध्ये सांगितलेलं आहे. 5वा अध्याय, 5वा स्कंद, 18वा अध्याय, 2ऱ्या नंबरचा 12व्या नंबरचा श्लोक आहे हा.
यस्यास्ति भक्तिर्भगवती किंचना सर्वे गुणे तत्र समास्ते सुरा हरावा भक्तस्य कुतो महत्गुणा मनोरथेनास्ति धावतो बही. तर इथं सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीने भगवंतांना शरण गेलेलं आहे त्यामध्ये सर्व गुण आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना सूर म्हटलेलं समास होते सूर. आणि जे भगवंतांचे भक्त नाही आहेत त्यांच्यामध्ये कुठलीच महान गुण नसतात आणि ती व्यक्ती स्वतःच्या मनाच्या रथाने इकडं तिकडं धाव घेत असते. तर जे भगवत भक्ती करतायत त्यांच्यामध्ये सर्व गुण सुराचे गुण दैवी गुण असतात असं भगवंत सांगतात. ठीक आहे. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनाना विदुरासुरा न शौचं नापि चाचारो न सत्यम ते शुद्धते. असली प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. सुशीलभूतपणा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. असो का तसेच तात्पर्य इथे भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादांच्या द्वारे प्रत्येक सुसंस्कृत मानव समाजात शास्त्रसंमत विधिविधाने आहेत आणि त्यांचे प्रारंभापासूनच पालन केले पाहिजे. विशेषतः वैदिक संस्कृतीचा स्वीकार करणाऱ्या आणि अत्याधिक सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या आर्य लोकांमध्ये जे शास्त्र विधानांचे पालन करीत नाहीत त्यांना आसुरी मानले जाते. यास्तव या श्लोकामध्ये म्हटले आहे की असुरांना शास्त्रातील नियमांचे ज्ञान नसते आणि शास्त्र नियमांचे पालन करण्याकडे त्यांचा ओढाही नसतो. बहुतेक आसुरी लोक शास्त्र नियम जाणत नाहीत आणि जर त्यांच्यापैकी काही जण जाणत असले तरी नियमांचे पालन करण्याकडे त्यांची प्रवृत्ती नसते. त्यांना श्रद्धाही नसते किंवा वैदिक आदेशानुसार कर्म करण्याची त्यांची इच्छाही नसते. असुरांमध्ये अंतर्बाह्य शुची नसते. मनुष्याने आपले शरीर स्नान दंत धवन कपडे बदलणे ठेवले पाहिजे. मनुष्याने सदैव पवित्र हरिनामाचे स्मरण करावे आणि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करावे. परंतु असुरांना अंतर्बाह्य शुद्धीकरिता असणाऱ्या नियमांचे पालन करण्यास मुळीच रुची नसते. आचरणाच्या बाबतीत विचार करावायचा तर मनुसंहितेसारख्या अनेक संहिता मानव समाजाच्या आचरणाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. आज आज तागायतही हिंदू लोक मनुसंहितेचे पालन करतात. वारसा संबंधी आणि इतर कायदे याच ग्रंथातून घेण्यात आले आहेत. मनुसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना गुलामाप्रमाणे ठेवावे, तर स्त्रिया बालकाप्रमाणे असतात. बालकांनाही स्वातंत्र्य दिले जात नाही, परंतु त्यांना काही गुलामासारखे ठेवले जात नाही. आसुरी लोकांनी आता या नियमाकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांना वाटते की स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य देण्यात यावे. तरीही असे करण्याने जगाच्या सामाजिक परिस्थितीत काही सुधारणा झालेली नाही. वस्तुतः स्त्रीला जीवनातील प्रत्येक दशेमध्ये संरक्षण दिले पाहिजे. स्त्रीला कौमारी अवस्थेत पित्याने संरक्षण दिले पाहिजे. यौवन अवस्थेत पतीने आणि वृद्ध अवस्थेत तिच्या पुत्राने तिला संरक्षण दिले पाहिजे. मनुसंहितेप्रमाणे हेच योग्य सामाजिक आचरण आहे. परंतु आधुनिक शैक्षणिक व्यवस्थेने स्त्रीत्वाची कृत्रिम भ्रामक प्रतिमा निर्माण केली आहे आणि म्हणून मानव समाजामध्ये विवाह पद्धती ही जवळजवळ एक काल्पनिक गोष्ट झाली आहे. तसेच स्त्रियांचा नैतिक दर्जाही आजकाल चांगला नाही. म्हणून आसुरी लोक समाजाच्या हितार्थ असणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. आसुरी लोक
महर्षींचा अनुभव व त्यांनी घालून दिलेल्या विधिनियमांचे पालन करीत नसल्यामुळे त्यांची सामाजिक स्थिती ही अतिशय दयनीय झाली आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रभूजी आवाज येत नाही तुमचा. हरे कृष्ण. येतोय आवाज? हा येतोय. हम्म. तर आता भगवंत श्लोक क्रमांक 7 ते 20 पर्यंत असुरांचं वर्णन करणार, त्यांचा स्वभाव कसा असतो वगैरे वगैरे. तर ह्या स्वभावाचं वर्णन ऐकल्यानंतर हम्म, हे स्थापन होणार आहे की अर्जुनामध्ये हे आसुरी गुण नाही आहेत. तो ह्या आसुरी गुणांपासून मुक्त आहे. तर त्याचं भगवंत आता इथं स्थापना करणार आहे की कशा प्रकारे अर्जुन हा, भगवंतानी सांगितलंय की अर्जुना तू काय म्हटले भगवंत, दैवम अभिजातोसी पांडवा, तुझ्यामध्ये दैवी गुण आहेत पांडू, हे अर्जुना, असं भगवंतांनी जे स्थापन केलेलं आहे त्याची पुष्टी आता भगवंत देतात 7 ते 20 मध्ये, अशा गुणांचं वर्णन करून जे की अर्जुनामध्ये नाहीत, त्यांच्यात नाही. तर आता इथं सुरुवात होते, भगवंत आता सांगायला चालू करतायत की या आसुरी गुणांच्या लोकांची लक्षणं काय. तर हे पहिलं लक्षण आहे की ह्यांना काय करायचं काय करू नये याची काही तमा नसते. आता बघा, तुम्ही बघा की आताच्या समाजामध्ये सर्वात जास्त पैसे कोण कमवते, तर सगळे जे सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा IT मधले लोक आहेत किंवा हे लोक कमवतात. पण एवढा पैसा कमवतायत ते, पण त्याचा उपयोग काय? एक तर दारू पिणे, नशा करणे, मांसाहार करणे, स्त्रीसंग करणे, असे पाप कार्यासाठीच ते पूर्ण त्यांचा पैसा वापरतात. त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत की ते पूर्ण जगभर फिरू शकतील. ते म्हणजे इथून ते अमेरिकेत पण जाऊ शकते किंवा इथून ते स्वित्झर्लंडला जाऊ शकते, पण इथून ते पंढरपूरला नाही जाऊ शकत. म्हणजे त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत की ते पंढरपूरला जाऊ नाही शकत. तर त्यांच्याकडे जी कमाई आहे ती आसुरी प्रवृत्तीने त्यांच्याकडे आलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा उपयोग किंवा ती संपत्ती त्यांना आसुरी गोष्टीसाठीच आकर्षित करणार. असं नाही की त्यांच्या हृदयात येईल की अरे आपण मंदिर बांधावं. नाही, ती लोक त्या पैशाने एखादे मूवी थिएटर बांधतील किंवा त्या पैशाने लोक मोठे मोठे हॉटेल वगैरे बांधतील. आणि हॉटेलमध्ये काय चालतं, हेच चालतं सगळं, लॉज वगैरे मोठे. आता आपण बघतो की जे बाहेरचे देश आहेत तिथे मोठी मोठी बिल्डिंग वगैरे बांधतात लोक, पण कशासाठी आहेत? तिथे काय भजन करण्यासाठी आहेत ते? नाही. ते सगळं जो त्यांची जी कमाई आहे, जे काही त्यांनी बनवले कमवतात, अरे आपल्याला दिसेल की अरे काय हे वारकरी गरीब आहेत किंवा वैष्णव गरीब आहेत, असं जरी वाटत असेल. आणि आपल्याला वाटतं अरे किती ते असुर लोक, किती त्यांच्याकडे किती पैसा आहे, किती कमवते, पण त्याचा उपयोग. पण जर त्या व्यक्तीला आपण जर भक्त बनवलं, त्याच्याकडे एवढी संपत्ती, एवढं हे, तर तो त्या लक्ष्मीने भगवंतासाठी मोठे मोठे मंदिर बांधू शकेल. तो मोठे मोठे भगवंतांसाठी पुस्तकं छापू शकेल. फक्त आता तो भगवत भक्त नसल्या कारणाने त्याच्याकडे हे जे काही साधन सामग्री आहे त्याचा तो दुरुपयोग करणार आहे, कारण त्याला माहीतच नाही की काय करावं काय करू नये.
आणि कधी कधी एवढे सगळ्यात मोठे लोक जे जीवनातल्या यशाच्या शिखरावरती पोहोचलेत, ती लोकच आत्महत्या करतात. हम्म. आता IIT मध्ये कोणाला मार्क 1% कमी पडलं, त्या मुलाला इतकं वाईट वाटतं की माझं आयुष्य वाया गेलेलं, मी 1 नंबर नाही आलो. तो गळाला फास लावून करतो. आणि दुसरीकडे तो नापास झालेले सगळे माझ्याकडेच. तर हे असले लोकांचं लक्षण आहे की त्यांना कळत नाही की काय करावं काय करू नये. आणि ते शास्त्राला बिलकुल मानत नसल्यामुळं त्यांचं जीवन हे मनाच्या रथाने भरकटणारं त्यांचं आयुष्य आहे. त्यामुळे त्यांचं जीवनाला काही हे नाही मिळत. व्यवस्थितपणा मिळत, व्यवस्थित नाही होऊ शकत त्यांचं जीवन. दुसरं सांगितलेलं आहे की ते अस्वच्छ राहतात. पण आता आपण बघतो बाहेर जाऊन की लोक, त्यांच्याकडे झगमगाट असतो. कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये खाली कार्पेट असतं, झगमगाट सगळीकडे असतं. पण तुम्ही बघितलं त्यांचं आयुष्य एवढं आणखीन म्हणजे इतकं अस्वच्छ आहे की ते आंघोळ पण करत नाही. ते कार्पेट कधी झाडू मारायला, कधी झाडू तर मारतच येत नाही त्याच्यावरती, पोछा तर मारायची गोष्टच नाही. वर्षानुवर्ष तो कार्पेट तिथंच असतो आणि त्याच धूळ पडत असते आणि त्यामध्येच लोक सर्व काय करतात. तर अशा प्रकारे त्यांचं जीवन हे जरी दिसायला स्वच्छ दिसत असेल, पण सर्व जे स्वच्छ दिसतं ते शुद्ध नसतं. तर अशा प्रकारे त्यांचं आयुष्य हे मलिन आहे. आणि त्यांचं वागणूक कसं आहे? पापचारी. त्यांचं वागणं हे पापी असतं. आणि दुसरे ते असत्यवादी असतात. आणि आत्मकेंद्रित असतात. स्वतःलाच ते महान समजतात. तर प्रभादाने तर मनुसंहितेचं वर्णन केलेलं आहे की मनुसंहितेमध्ये मनुष्य जीवन कसं जगावं ह्याचे ते पुस्तक आहे. माहिती पुस्तक. जसं आपण काही मिक्सर घेतो किंवा फ्रीज घेतो किंवा काही काही वस्तू घेतो, त्याच्यावर ते मॅन्युअल आहेत की कसं वापरावं ते. त्या प्रकारे मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर त्याचं कशा प्रकारे व्यक्तींनी जगावं त्याचं माहिती या मनुसंहितेत दिलेली आहे. कुठल्या आश्रमात, कुठल्या वर्णात कसं वागलं पाहिजे त्याचं त्यांनी वर्णन दिलेलं. आणि शेवटी प्रभुपाद सांगतात, लोक स्वतःच्या मनाने वेगवेगळे तत्वज्ञान काढतात. कारण असे जे मनाने लोक संप्रदाय उघडतात किंवा काही आध्यात्मिक ते मार्ग शोधून काढतात, तर हे स्वतःच्या मनोकल्पित असल्यामुळे त्याचा कुणाला लाभ होतो. आपण बघतो आताच्या समाजामध्ये भरपूर लोक आहेत. तुम्ही बाहेर जाल तर कितीतरी लोकांनी कितीतरी संस्था काढलेली. वेगवेगळे त्यांच्या मनात जे आलं तसं भोग करा आणि त्यातनं सुख मिळेल वगैरे वगैरे असे जे संस्था आहेत ते सगळ्या आसुरी संस्था. तर अशा प्रकारे भगवंत आसुरी लोकांचं मनोभाव कसा असतो याचं वर्णन इथं केलेलं आहे. पुढचा श्लोक. असत्यम अप्रतिष्ठम ते जगद्हार ईश्वरम अपरस्परम संभूतम किमन्यत काम हेतुकम. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. प्रभूजी वाचू. हा वाचून. तात्पर्य. असुरांचा निष्कर्ष आहे की हे जगत म्हणजे केवळ एक भ्रम किंवा आभास आहे. याच्या उत्पत्तीस काहीच कार्यकारण, नियंत्रक, प्रयोजन
इत्यादी काही कारण नाही. सर्व काही असत्य आहे. ते म्हणतात की प्राकृत सृष्टीची उत्पत्ती काही विशिष्ट आकस्मिक क्रिया प्रतिक्रियामुळे होते. परमेश्वराने विशिष्ट हेतूकरिता या सृष्टीची रचना केली आहे असे त्यांना वाटत नाही. त्यांचा सृष्टीच्या उत्पत्तीचा स्वतःचा सिद्धांत असतो. ते म्हणतात की जगाची आपोआप उत्पत्ती झाली आहे आणि या जगाच्या पाठी परमेश्वर आहे असे म्हणण्यास काहीच कारण नाही. ते जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद मानित नाही. तसेच ते परमात्म्याच्या अस्तित्वाचाही स्वीकार करीत नाही. सर्व काही केवळ पदार्थच आहे आणि संपूर्ण विश्व म्हणजे अज्ञानाचा गोळा आहे. त्यांच्या मतानुसार सर्व काही शून्यच आहे आणि आपण जे वैविध्य पाहत आहोत ते केवळ अज्ञानवशच पाहत आहोत. ते निश्चितपणे मानतात की या सृष्टीतील वैविध्य म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शनच आहे. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेत आपण अनेक गोष्टींची निर्मिती करतो, परंतु वस्तुतः अशा गोष्टी मुळीच अस्तित्वात नसतात. म्हणून ज्यावेळी आपण जागृत होतो तेव्हा पाहतो की सर्व काही स्वप्नच होते. वास्तविकपणे असुर जरी म्हणत असले की जीवन हे केवळ स्वप्नच आहे, तरी या स्वप्नाचा उपभोग घेण्यात ते अतिशय तरबेज असतात आणि म्हणून ज्ञान प्राप्ती करण्याऐवजी ते अधिकाधिक आपल्या स्वप्न सृष्टीमध्ये गुरफटतच जातात. त्यांचा निष्कर्ष असा असतो की ज्याप्रमाणे मुलाचा जन्म केवळ स्त्री आणि पुरुष यांच्या संभोगाने होतो, त्याप्रमाणे हे जगतही आत्मतत्व विरहितच उत्पन्न झाले आहे. त्यांच्या दृष्टीने केवळ पदार्थाच्या संयोगाने जीवांची निर्मिती झाली आहे आणि आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याप्रमाणे घामापासून आणि मृत शरीरातून काही कारण नसताना अनेक जीव बाहेर येतात, त्याप्रमाणे भौतिक सृष्टीतील पदार्थाच्या संयोगातून सर्व सजीव प्राण्यांची निर्मिती झाली आहे. म्हणून या अभिव्यक्तींचे कारण म्हणजे भौतिक प्रकृती आहे आणि या व्यतिरिक्त इतर कोणतेही कारण नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की मयाध्यक्षेन प्रकृती सुयेते स चलाचल. माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भौतिक सृष्टी कार्य करीत आहे. या श्रीकृष्णांच्या वचनावर त्यांची श्रद्धा नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर असुरांना या भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे परिपूर्ण ज्ञान नसते. प्रत्येक असुरी व्यक्तीचा स्वतःचा असा एक सिद्धांत असतो. त्यांच्या दृष्टीने एक शास्त्रार्थ दुसऱ्या शास्त्रार्थ इतकंच प्रमाणभूत असतो, कारण शास्त्रांचा एकच प्रमाणभूत असा अर्थ असतो हे त्यांना मान्य नाही. हरे कृष्ण. तर आसुरी लोक सर्वात पहिलं भगवंतांना मानत नाही. असं का करतात ते? कारण जर व्यक्तीने भगवंतांनाच मानलं नाही तर भगवंतांचे जे आदेश आहेत त्याचं बंधन त्याच्यावरती राहणारच नाही. जर व्यक्तीने भगवंतांना मानलं तर आपोआप त्याच्यावरती सर्व शास्त्राचे बंधन येतं. त्यामुळं त्या लोकांना शास्त्राचं बंधन नकोय, त्यांच्या जीवनात कसलेच बंधन नकोय. तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंतांचं अस्तित्वच नाहीये असंच सांगणं. जरी त्यांना कळत असेल की भरपूर गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेरच्या आहेत, आपलं शरीर आपल्यालाच माहित नाही, आपण खाल्लेल्या गोष्टी कशा बाहेर येतात, कशा त्यांना स्वतःच देह माहित नाही. त्यांना स्वतःच या पृथ्वीवरचे काही काही असे प्रांत आहेत ज्याचं त्यांना अजून सुद्धा काही पूर्ण कल्पना नाही. तर मग त्यांच्याकडे एवढा विश्वास कुठून येतोय की भगवंत नाही आहेत असं सांगायचं? कारण त्यांना इंद्रिय भोग करायचं आणि इंद्रिय भोगाला आड येणारी व्यक्ती म्हणजे भगवंत. तर जो व्यक्ती भगवंतांना मानतो तो कधीच इंद्रिय भोग करू शकतो, कारण त्याला माहिती आहे की मी इंद्रिय भोग करेन तर भगवंतांना प्रसन्न करू शकणार नाही. त्यामुळे जी व्यक्ती भगवंतांना मानते ती संयमित राहते आणि ह्यांना असंयमित राहायचं आहे. त्यामुळे ते सर्वप्रथम भगवंतांनाच त्यांचं अस्तित्वच नकारतात. आणि ते एवढंच नाही तर ते म्हणतात की भगवंत या सृष्टीचे पालन करता पण नाही. जरी या जगात पाऊस पडतोय, सूर्य उगवतोय, हे जरी त्यांच्या नियंत्रणात नाही, त्यांनी जरी भरपूर वेगवेगळे शोध काढले असतील पण त्यांचा शोध काढण्याच्या आधी सुद्धा त्या गोष्टी घडत होत्या. याचा अर्थ नाही की ते त्या घटनेचे त्या नियमाचे जनक आहेत असं नाही. ते फक्त त्यांना कळालं की असाचा नियम, सागर गती त्याची मर्यादा ओलांडत नाही, सूर्य त्याच मला मर्यादा ओलांडत नाही.
तर एवढं सरळ काही सुव्यवस्थित चाललंय त्यांच्या डोळ्यासमोर, त्यांचं नियंत्रण आहे त्याच्यावरती, तरी ते भगवंतांना मारत नाही, म्हणजे हा त्यांचा हट्टीपणा आहे. कारण त्यांना हम्म, भगवंतांना नाकारायचं आणि स्वतः इंद्रियभोग करायचं. आणि इंद्रियभोगाचा सर्वात मोठा जो विषय आहे तो म्हणजे हे मैथुन जीव. त्याच्यावरती त्यांचं पूर्ण काही जे काही ते करतात ते ह्या गोष्टीकडेच लोकांना आकर्षित करण्यासाठी. हम्म. तर त्यांचे सर्व इंद्रिय या गोष्टीसाठीच ते वापरतात. तर लोकांचा केंद्रबिंदू म्हणजे हे मैथुन जीवन भौतिकवादी लोकांच्या जीवनामध्ये. हम्म. तर अशा प्रकारे त्यांना जे प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे जीवनामध्ये काही करण्यासाठी, तर ते फक्त काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही नाही. आणि अशी कामवासना करताना जर भगवंतांचा स्वीकार केला तर त्यांना त्याच्यावरती दडपण येईल आणि ते कामवासना पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी भगवंतांनाच अस्वीकार करण्याचं सुरुवात केली. तर अशी जी आसुरी मनोवृत्ती असणारी व्यक्ती ती कशा प्रकारे पुढे जाऊन आणखीन जघन्य पाप करते त्याचं वर्णन आता पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात. अपरिमेयांच प्रलयंतम उपाश्रिता कामोपभोगपरमा एतावदति निश्चिता आशपाशसता पथे कामक्रोधपरायणा इहन्ते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचय. इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मर मरेतोपर्यंत मरेपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो अश्वारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण प्रभूजी, 9 नंबरचा श्लोक चालू आहे. वाचा. 9व्या नंबरचा श्लोक चालू होता प्रभूजी. प्रभूजी हा बरोबर 9 11 नंबरचा तुम्ही वाचला. लांब पुढे गेले. 9व्यावर चाललं ना? ओके, माझं पान. होय होय ओके, थांब. हा पान बरोबर येत. वष्टभ्य नष्टात्मानो अल्पबुद्धया प्रभवत्युग्र कर्मणा क्षयाय जगतो हिता. अशा निष्कर्षाचे अनुमान करीत स्वतःचा नाश करून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. प्रभूजी वाचू. हा, वाचा. तात्पर्य: जगाचा विनाश होईल असे कर्म करण्यात आसुरी लोक रत झालेले असतात. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आसुरी लोक हे अल्पबुद्धी आहेत. परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाही नसणाऱ्या भौतिकवादी लोकांना वाटते की आपण प्रगती करीत आहोत, परंतु भगवद्गीतेनुसार असे लोक अज्ञानी आणि विचारशून्य आहेत. ते भौतिक जगताचा अधिकाधिक उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून इंद्रिय तृप्ती करिता ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात. अशा प्रकारचे भौतिक शोध करणे म्हणजे मानव समाजाची प्रगती झाली असे मानण्यात येते. तथापि अशा संशोधनाचा परिणाम म्हणजे लोक हे पशु आणि इतर लोकांच्या बाबतीत अधिकाधिक क्रूर आणि हिंसक होत आहेत. एकमेकांशी कसा व्यवहार करावा याची त्यांना जाण नाही. आसुरी लोक विपुल प्रमाणात पशुहिंसा करतात. अशा लोकांना जगताचे शत्रू मानले जाते, कारण शेवटी ते अशा गोष्टींचा शोध लावतात किंवा अशी गोष्ट निर्माण करतील त्यामुळे सर्वांचाच विनाश होईल. अप्रत्यक्षपणे या श्लोकामध्ये आण्विक शस्त्रास्त्रांच्या संशोधनाची पूर्वसूचनाही दिली आहे.
आणि आता संपूर्ण जगाला आण्विक शस्त्रांचा अत्यंत गर्व आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकेल आणि आण्विक स्फोटके सर्व काही उद्ध्वस्त करू शकतील. अशा गोष्टी केवळ जगताच्या विनाशार्थ निर्माण केलेल्या असतात आणि हेच या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे. आसुरी वृत्तींमुळे मानव समाजामध्ये अशा शस्त्रांचा शोध लावण्यात आला आहे. ही शस्त्रास्त्रे समाजामध्ये सुख आणि समृद्धीची भरभराट करण्यासाठी नाही. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. तर इथं असुरी व्यक्तींची मनोवृत्ती आणि त्यांचं कार्यकलाप याचं वर्णन केलेलं. तर त्या लोकांची मनोवृत्ती काय आहे की ते स्वतःलाच महान समजतात. हे माझ्यापेक्षा दुसरा कोणीही या जगात मोठा नाही, मीच ईश्वर आहे, अशी त्यांची भावना असते. आणि त्यामुळे ते काय करतात, अशा प्रकारचे कार्यक्रम करतात ते की जे कुणालाच लाभदायक नसतं. त्यांना स्वतःला तर नसतं, पण ते दुसऱ्यांना पण लाभदायक होत नाही. तर ज्या व्यक्तीला स्वतःच अस्तित्व काय आहे ते माहित नाही, ज्या व्यक्तीला तो काय कोण आहे त्याच त्याला भान नाही, तो दुसऱ्यांचं काय भले करू शकतो. चेतन भाऊ म्हणतात, जन्म सार्थक करी पर उपकार. तर स्वतःचं जीवन सार्थक करून आपण दुसऱ्यावरती उपकार करायला पाहिजे. पण याविरुद्ध हे आसुरी लोक स्वतःच्या जीवनाला नरकमय करतात, पण ते दुसऱ्यांचं सुद्धा जीवन नरकमय करतात. तर त्यांचं आयुष्य भलं होत नाही ते तर गोष्ट वेगळीच, पण ते दुसऱ्यांचं पण भलं होऊ देत, कारण ते स्वतःच भ्रमात आहेत, स्वतःच भ्रमात जगतात. त्यामुळं लोकांना उग्र कर्म करायला ते भाग पडतात. जर समजा राजा देशाचा जर भक्त असेल तर ती व्यक्ती सर्व देशातल्या लोकांना भगवंतांच्या भक्तीमध्ये मग्न ठेवेल. मंदिर हे पूर्ण गावाचं केंद्रबिंदू असेल किंवा शहराचं केंद्रबिंदू असेल आणि भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी अर्चन जे काही शेतामध्ये उगवलं जाईल ते भगवंतांना नैवेद्य म्हणून, तर अशा प्रकारे सर्वांना भगवंतांना केंद्र ठेवून त्यांचे कार्यकलाप राहिले असते. पण आताचे जे लोक आहेत ते इतके उग्र कर्म करतायत, कारण त्यांचा जो नेता आहे त्यालाच माहित नाही की काय चांगलं आहे काय वाईट. तर पहिल्याच्या काळी युद्धामध्ये लोक तलवारीने एकमेकाला मारायचे, तर एका तलवारीने एकाच व्यक्तीला मारू शकत, आणि ते पण युद्धामध्ये आलेली व्यक्ती जी त्यांच्यावरती आक्रमण करते त्यांना. आणि आता ह्यांचं एवढं मोठी प्रगती झाली ज्याद्वारे ते एक बॉम्ब टाकला तर पूर्ण देश नष्ट होईल. तर ही प्रगती आहे की अधोगती? तर ही आहे अधोगतीची प्रगती. अधोगतीची ही प्रगती. तर व्यक्ती अशा गोष्टींचा शोध लावतोय की ज्याने स्वतःच नुकसान होणार. पण खरा शोध लावला पाहिजे आत्मशोध, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपण मी कोण आहे, मी का मला त्रास होतोय, मी कशा प्रकारे या त्रासातून मुक्त होईल, आम्ही केन त्रापत्र आहे, हे प्रश्न पडले पाहिजे. तर हे कधी पडतील जेव्हा ते सत्संगात येतील तेव्हा. पण जेव्हा व्यक्ती अशा आसुरी गुणाने वेढलेला आहे आणि आसुरी गुणाची मनोवृत्ती ज्याच्यात आहे तर त्याचे कार्यकलाप असंच होणार. म्हणजे एखादा व्यक्ती माकडासारखा असेल, त्याला तुम्ही जर दारू पाजली तर तो पहिलाच माकड अवखळ असतो आणि त्यात अजून त्यांनी पिलेला आहे,
तर त्याला ते सांभाळणं अजून मुश्किल जाणार. तर अशा प्रकारे ही जी भौतिक विकास झालेला आहे आताच्या जमान्यामध्ये, तर याद्वारे लोक इंद्रिय तृप्ती आणखीन करतात. पहिल्याच्या काळी काही कुणाला पतन व्हायचं, आजमीरला वगैरे पतन झालं, तर कशामुळे झालं त्यांचं पतन? कारण ते जाऊन एका वैश्याचा आणि एक कामी व्यक्तीचा व्यभिचार त्यांनी बघितला. ते कुठे जंगलात ते वडिलांनी फुलाला सांगितले त्यावेळेस, तर चांगल्या कामासाठी बाहेर पडले आणि त्यांना हे एक दृश्य दिसलं, तर त्यांचं पतन झालं. त्या वैश्यालाच घरी आणून ठेवलं. आणि आता असे दृश्य मोठ्या मोठ्या रंगमंदिरात प्रदर्शित होत आहेत. तेवढंच नाही की प्रत्येकाच्या घरामध्ये लोक टीव्हीवरती बघतात. तेवढंच तिथं नाही तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे दिसतं. तर किती या गोष्टींचा लोकांनी एवढा मोठा शोध लावलेला आहे की आपल्या हातात आपण काही बघू शकतो. तर ह्यानी आपण विठ्ठलाचं दर्शन किंवा भगवंताचं दर्शन ऑनलाईन क्लासेस वगैरे ऐकण्यासाठी केला, तर त्या बँडविड्थचा फायदा आहे, त्या जीबीचा फायदा आहे, त्या डेटाचा फायदा आहे. पण आता हा डेटा सगळ्यांना देऊन लोक जे पतित व्हायचे काही बघून ते आता हातामध्ये त्यांचं पतन आले. अशा प्रकारे ही त्यांची भौतिक प्रगती आहे, ती अधोगतीचीच प्रगती, उन्नतीची प्रगती नाही. तर हे आसुरी लोकांच्या डोक्यातनं आसुरी गुणांना वाव देणारेच गोष्टी जन्माला येते. तर साधू संतांच्या डोक्यात त्यांच्या बोलण्याने लोकांची उन्नती होते, त्यांच्या आचरणाने लोकांचं भगवत धामाला त्यांना प्राप्त होतं. पण ही जी भौतिक जगातले जे नेता लोक आहेत, श्रेष्ठ लोक आहेत, त्यांचं तर पतन नक्कीच आहे, पण त्यांना पाहून आणखीन लोकांचं पतन होणार आहे. तर आपले हिरो हिरोईन किंवा आपले जे आदर्श आहेत ते भगवंतांचे भक्त असले पाहिजे. भौतिक जगातले हिरो हिरोईनचा आदर्श लोकांनी पकडला, तर ते तर हिरो हिरोईन तर एन्जॉयमेंट करतायत, ते तर नरकात जातेच. त्यांना बघून चांगला व्यक्ती सुद्धा त्यांचं आचरण करून तो पण पतनाला कारणीभूत पडेल. तर हे दैवी असुरी लोकांची मनोवृत्ती आणि त्यांचे कार्यकलापाचं इथं भगवंतांनी वर्णन केलं. ठीक आहे प्रशांत प्रभू. हा प्रभूजी. उद्या मंदिरात कार्यक्रम आहे दुपारी. हा. तर आपला उद्याचा क्लास 1 वाजेपर्यंत आहे ना प्रभूजी? करायचं का मग? हा 1 वाजेपर्यंत आहे आणि 1 ते 2:30 लंच प्रसाद आहे ना. ठीक आहे. कोणाला काही आपत्ती नाही ना? मंदिरात येणार आहेत का कोणी? हे सगळे बाहेरचे अर्धे. हा हो. ठीक आहे, तर उद्या भेटू मग. हा हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंड. हरे कृष्ण. प्रश्न होता. थँक्यू गुरुजी.